लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता एखादी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे किंवा त्या लाईनवर लाय करणारे जे पॉईंट्स असतील त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. बघा, ॲक्सिसला पॅरलल म्हणजे काय, सपोज हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. यामध्ये एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन म्हणजे एकतर ती ह्या फॉर्मची असेल किंवा ह्या फॉर्मची असेल. एकतर ती पॉझिटिव्ह साईड अप साईडला असेल किंवा बॉटम साईडला असेल, बट फॉर्म तर तिचा असाच असणार ना एक्स ॲक्सिसला पॅरलल. तर मग ही लाईन किंवा ही लाईन ह्या लाईनसाठी काय इक्वेशन असणार आहे किंवा ह्या लाईनवर हे जे प्रत्येक पॉईंट आहे ह्या प्रत्येक पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार ते आपल्याला इथे बघायचं आहे. तर त्यासाठी आपण टेक्स्टबुकमध्येच एक्झाम्पल घेतलेलं आहे. टेक्स्टबुकमध्ये काही असे पॉईंट्स दिलेले आहे, हे पॉईंट्स आपल्याला प्लॉट करायला सांगितले आहे. तर एक प्लेनवरती आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. या प्लेनवरती आपण आता फक्त हे ABCDEF एवढे पॉईंट्स इथे आपण दाखवूया. तर पहिला पॉईंट काय बघा, 5,4. यामध्ये पहिला नंबर नेहमी एक्स कोऑर्डिनेट रिप्रेझेंट करतो, दुसरा नंबर नेहमी वाय कोऑर्डिनेट रिप्रेझेंट करतो. 5,4 हा पॉईंट आपण कसा लोकेट करतो, एक्स ॲक्सिसवरती 5 आणि वाय ॲक्सिसवरती 4. बरोबर. तर आपण काय करतो, या 5 मधून वाय ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ करूया या टाईपमध्ये. ओके, 5 मधून पास होणारी आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन अशी असणार आहे. ओके, आणि त्यानंतर 4 मधून पास होणारी एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन आपण अशी ड्रॉ करणार आहोत. तर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट रिप्रेझेंट करेल 5,4. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपण कोऑर्डिनेट्सचा यूज करून आपण पॉईंट दाखवतो. सो दिस इज पॉईंट ए. त्यानंतर नेक्स्ट आहे पॉईंट 2,4. 2,4 म्हणजे x2 y4. 2 इथून एक लाईन ड्रॉ करा, 2 पासून इथून एक लाईन ड्रॉ करा. हे जिथे मीट होणार आहे हा पॉईंट असणार आहे पॉईंट बी, दॅट इज 5,4. सी -2,4 x -2 y4. एक लाईन ड्रॉ केली अशी, इथून एक लाईन ड्रॉ केली इथे मीट होणार आहे. सो दिस इज पॉईंट सी, -2,4. डी -4,4. त्याच पद्धतीने डी इथे असणार आहे -4,4. दिस इज पॉईंट डी. ई 0,4. ई 0,4 आहे. एक कोऑर्डिनेट 0 आला म्हणजे हा पॉईंट ॲक्सिसवरती लाय करणार आहे. 0,4 हा कोणत्या फॉर्ममध्ये आहे, 0,B या फॉर्ममध्ये नंबर दिलेला आहे. म्हणजे हा पॉईंट कुठे लाय करणार आहे, वाय ॲक्सिसवरती. 0,4 म्हणजेच हा पॉईंट असणार आहे इथे वाय ॲक्सिसवरती. सो दिस इज पॉईंट ई 0,4. ओके, पहिला एक्स कोऑर्डिनेट म्हणजे डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसपासूनचा डिस्टन्स 0 आहे. वाय ॲक्सिसपासूनचा डिस्टन्स 0 आहे म्हणजे पॉईंट वाय ॲक्सिसवरतीच लाय करणार आहे. अशा लॉजिकने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. सो ई पण पॉईंट आपण दाखवला. त्यानंतर एफसाठी आहे 3,4, x3 अँड y4. हा पॉईंट इथे असणार आहे ई 3,4. आपण हे सगळे पॉईंट्स प्लॉट केले. आता हे पॉईंट्स प्लॉट करताना तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या पॉईंट्समध्ये कॉमन काय होतं, या सगळ्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट सारखा होता. बरोबर, वाय कोऑर्डिनेट सगळ्या ठिकाणी 4च आहे. वाय कोऑर्डिनेट याचा सारखा होता म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस सेम होतं. वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. त्यामुळे आपण जर हे सगळे पॉईंट्स असे जॉईन केले तर हे सगळे पॉईंट जॉईन केल्यानंतर आपल्याला जी लाईन मिळणार आहे हे सगळे डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस, हे सगळे डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स किती आहे प्रत्येक ठिकाणी हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स 4 युनिट्स आहे ना, 0 to 4 युनिट्स आहे. म्हणजे डिस्टन्स फ्रॉम डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस इज कॉन्स्टंट. डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस म्हणजेच काय, वाय कोऑर्डिनेट. म्हणजे वाय कोऑर्डिनेट इथे कॉन्स्टंट आहे. तर ही जी लाईन असणार आहे ही लाईन असणार आहे पॅरलल टू एक्स ॲक्सिस. समजलं. सो ज्यावेळेस लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असते, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजेच काय, एक्स ॲक्सिसपासून तिचं डिस्टन्स सेम असणार आहे किंवा कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजेच काय, त्या पॉईंटचा ती जी लाईन असणार आहे ह्या लाईनवरचा प्रत्येक जो पॉईंट असणार आहे त्या प्रत्येक पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट सारखा असणार आहे. वाय कोऑर्डिनेट इज सेम किंवा वाय कोऑर्डिनेट इज कॉन्स्टंट फॉर एव्हरी नंबर विच इज लाईंग ऑन दॅट लाईन. म्हणून इथे बघा 4 4 4 4 4 प्रत्येक ठिकाणी वाय कोऑर्डिनेट सारखं आहे. आणि ह्या लाईनचं इक्वेशन काय असणार बघा, ही लाईन हॉरिझॉन्टल लाईन आहे. 4 इथून ह्या पॉईंटमधनं पास होते. त्यामुळे ह्या लाईनचं इक्वेशन असणार आहे वाय इज इक्वल टू 4. काय इक्वेशन असणार आहे, वाय इज इक्वल टू 4. तर एक्स ॲक्सिसला पॅरलल जी लाईन असेल तिचा वाय कोऑर्डिनेट फर्स्ट ऑफ ऑल सेम असणार आहे. आणि त्यानंतर तिचा इक्वेशनचा फॉर्म कोणता असणार आहे, इक्वेशनचा फॉर्म असणार आहे वाय इज इक्वल टू बी किंवा वाय इज इक्वल टू के सुद्धा तुम्ही बोलू शकता, वेअर बी और के इज एनी रिअल नंबर. बी इज एनी रिअल नंबर. समजलं. एक्स ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनसाठी 2 कंडिशन आहे.
आता हे कंडिशन जर लक्षात नसेल राहत तर बघा, इमॅजिन करा, एक्स ॲक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन, बरोबर, त्याला पॅरलल असणारी लाईन एक तर ती हॉरिझॉन्टल असणार, एक तर ती वरती असेल किंवा खाली असेल. ज्या वेळेस लाईन हॉरिझॉन्टल असेल, हा एक्स ॲक्सिस आहे सपोज आणि हा वाय ॲक्सिस, तर एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन ह्या टाईपमध्ये असणार आहे. या टाईपची लाईन आहे म्हणजे ही कुठे कट करते, वाय ॲक्सिसला कट करते. वाय ॲक्सिसला कट करते म्हणजेच काय, इथे हा जो प्रत्येक पॉईंट आहे, ह्या प्रत्येक पॉईंटचा वाय कॉर्डिनेट तर सेमच असणार आहे. वाय कॉर्डिनेट सेम काय असणार, कारण वाय कॉर्डिनेट म्हणजे डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. हे डिस्टन्स एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स कॉन्स्टंट आहे ना, त्यामुळे वाय कॉर्डिनेट सारखं असणार आहे. आणि ही लाईन इथून पास होते, त्यामुळे ह्या लाईनचं इक्वेशन असणार आहे वाय इज इक्वल टू बी ह्या फॉर्ममध्ये. म्हणजे जर तुमच्याकडे एक लाईन दिली, सपोज वाय इज इक्वल टू 10 अशी लाईन दिली, तर तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की वाय इज इक्वल टू 10 म्हणजे ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन आहे. आणि ती कुठून पास होणार आहे, इथे जो पॉईंट असणार आहे 10 त्यामधनं ती लाईन पास होणार आहे. समजलं? इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस काय असतं ते. आता ह्याच पद्धतीने इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस काय असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस, आता वाय ॲक्सिसला पॅरलल म्हणजे कोणत्या टाईपची लाईन असणार आहे, वाय ॲक्सिस याला पॅरलल आहे म्हणजे ती लाईन एकतर अशी असेल किंवा ही इथे असणार आहे. यामधली कोणत्या तरी एका टाईपची लाईन असणार आहे, एकदम पॉझिटिव्ह साईड ऑफ एक्स ॲक्सिस किंवा निगेटिव्ह साईड ऑफ एक्स ॲक्सिस ही लाईन असणार आहे. आता ह्या टाईपच्या लाईनचं काय इक्वेशन असतं किंवा आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो की सपोज आपल्याला त्या लाईनवरच्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे, मग ती लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे का वाय ॲक्सिसला पॅरलल आहे ते आपण कसं डिसाईड करू शकतो. त्यासाठी आपण टेक्स्टबुकमधलंच एक्झाम्पल घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला पी क्यू आर एस टी आणि यू हे पॉईंट्स प्लॉट करायला सांगितले. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हे जे सगळे पॉईंट्स याचा एक्स कॉर्डिनेट सेम आहे. ते लास्ट एक्झाम्पल होतं ज्यामध्ये आपण एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन बघितली, त्यामध्ये वाय कॉर्डिनेट सारखा होता, इथे एक्स कॉर्डिनेट सारखा आहे. आता बघा, फर्स्ट पॉईंट -4,3. -4 हा असतो एक्स कॉर्डिनेट आणि हा असतो वाय कॉर्डिनेट. -4 इथे आणि 3 इथे. मग पॉईंट कुठे असणार आहे, -4 मधून आपण एक लाईन ड्रॉ करू विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस आणि 3 मधून एक लाईन पॅरलल ड्रॉ करू विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ती जिथे इंटरसेक्ट होणार किंवा मीट होणार आहे तो पॉईंट असणार आहे पॉईंट पी. हा पॉईंट असेल तो पी -4,3. नेक्स्ट क्यू -4,0. 0 आहे म्हणजे हा पॉईंट ॲक्सिसवरती लाई करणार आहे. यामध्ये जर तुम्ही बघितला पॅटर्न A,0 म्हणजेच काय, हे हा पॉईंट कुठे असणार आहे, A,0 म्हणजे वाय कॉर्डिनेट 0 आहे. वाय कॉर्डिनेट 0 म्हणजे हा पॉईंट लाई होणार आहे एक्स ॲक्सिसवरती. सो -4,0 इथे हा पॉईंट आहे. दिस इज पॉईंट क्यू. ओके. -4,1 एक्स -4 वाय +1 हा पॉईंट इथे असणार आहे. दिस इज आर. देन एस -4 -2 -4 एक्स आणि वाय -2 तो पॉईंट इथे असेल. दिस पॉईंट इज एस. त्यानंतर टी -4 आणि 2 -4 आणि 2 इथे टी असणार आहे. नेक्स्ट यू -4 आणि -3 -4 आणि -3 इथे हा पॉईंट असणार आहे. दॅट पॉईंट इज यू. आता हे जे सगळे पॉईंट आहे हे सगळे पॉईंट जर तुम्ही जॉईन केले तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हे सगळे पॉईंट ज्यावेळेस तुम्ही असे जॉईन कराल तर आपल्याला एक अशी लाईन मिळणार आहे. ही लाईन पॅरलल असणार आहे वाय ॲक्सिसला. ओके. ही लाईन पॅरलल असणार आहे वाय ॲक्सिसला आणि जर तुम्ही बघितलं या लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटचं इथपासूनचं डिस्टन्स नेहमी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. हे डिस्टन्स नेहमी कॉन्स्टंट आहे म्हणजे वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस काय असतं, डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस इज नथिंग बट एक्स कॉर्डिनेट. डिस्टन्स कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय, एक्स कॉर्डिनेट या सगळ्या पॉईंटचा कॉन्स्टंट आहे म्हणजे एक्स कॉर्डिनेट या सगळ्या पॉईंटचा सेम आहे. हे सुद्धा इथे व्हेरीफाय झालं. सो ज्यावेळेस लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस असते त्यावेळेस काय कंडिशन असते की त्यामध्ये जो एक्स कॉर्डिनेट असणार आहे त्या लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट सेम असणार आहे. ज्या इथे जसं -4 आहे त्या पद्धतीने एक्स कॉर्डिनेट सारखं असणार आहे. आणि ही जी लाईन आहे ह्या लाईनचं इक्वेशन कसं असणार आहे, लाईनचं इक्वेशन असणार आहे एक्स इज इक्वल टू ए. एक्स इज इक्वल टू सम नंबर, सम रिअल नंबर. इथे काय -4 आहे ना, सो ह्या लाईनचं इक्वेशन असणार एक्स इज इक्वल टू -4. हे ह्या लाईनचं इक्वेशन असणार आहे. तर इक्वेशनचा फॉर्म कोणता असणार, एक्स इज इक्वल टू ए, एक्स इज इक्वल टू के सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता वेअर ए इज अ रिअल नंबर. या टाईपचं इक्वेशन असणार आहे. समजलं लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस काय असतं. तर आपण काय करू, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचा एकदा कंपॅरेटिव्ह स्टडी करूया, म्हणजे कंपॅरिझन बघू. बघा, सगळ्यात आधी एक आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस प्लॉट करू. हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. पहिली केस होती ज्यामध्ये लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे लाईन इथे असेल या पद्धतीने किंवा इथे असेल. ओके. ही झाली एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस.
ज्यावेळेस लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असते, सपोज आपण ही पहिली लाईन कन्सिडर केली, तर त्यावेळेस हे डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. हे डिस्टन्स म्हणजे काय? डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसपासूनचा डिस्टन्स कॉन्स्टंट आहे आणि आपल्याला माहिती आहे की वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय असतो? डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. त्यामुळे यामध्ये नेहमी वाय कोऑर्डिनेट जो असतो, वाय कोऑर्डिनेट नेहमी या लाईनवर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट नेहमी सेम असणार आहे. ओके, हे तर आपण बघितलं होतं. त्यामध्ये जे सगळे नंबर्स होते त्यामध्ये सगळे जे कोऑर्डिनेट्स होते त्यामध्ये हा जो दुसरा नंबर होता म्हणजे हा जो वाय कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट कॉन्स्टंट होता, म्हणजे वाय कोऑर्डिनेट सारखं असणार आहे. आणि ती जी लाईन असेल त्या लाईनचं इक्वेशन असणार आहे वाय इज इक्वल टू बी या फॉर्ममध्ये. ओके, वाय इज इक्वल टू बी. त्याच पद्धतीने जर वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर ती लाईन अशी असेल किंवा अशी असेल. ओके, व्हर्टिकल असणार आहे. त्या केसमध्ये जेव्हा लाईन व्हर्टिकल असेल, सपोज आपण ही लाईन कन्सिडर केली, तर हे डिस्टन्स नेहमी प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट आहे. हे डिस्टन्स म्हणजे काय? डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस. डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस म्हणजे काय असतं? एक्स कोऑर्डिनेट. त्यामुळे या केसमध्ये एक्स कोऑर्डिनेट सारखा असतो. एक्स कोऑर्डिनेट इज सेम, म्हणजे त्या लाईनवरती असणाऱ्या प्रत्येक पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट सारखं असणार आहे. जे आपण इथे केस बघितले बघा, एक्स कोऑर्डिनेट सगळ्या ठिकाणी सारखं आहे. आणि दुसरी कंडिशन, ती जी लाईन असते त्या लाईनचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असतं? एक्स इज इक्वल टू ए या फॉर्ममध्ये असतं. एक्स इज इक्वल टू ए या फॉर्ममध्ये लाईनचं इक्वेशन असतं. इथे तुम्ही वाय इज इक्वल टू बी ऐवजी वाय इज इक्वल टू ए लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्यांनी दोन नंबर डिफरंट दाखवायचे म्हणून त्यांनी इथे ए घेतला, इथे बी घेतला. बट ए आणि बीने काही फरक नाही पडत. तुम्ही इथे वाय इज इक्वल टू ए सुद्धा लिहू शकता किंवा एक्स इज इक्वल टू बी सुद्धा लिहू शकता. समजलं? क्लिअर आहे? पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणजे काय आणि पॅरलल टू वाय ॲक्सिस म्हणजे काय. लास्ट टॉपिक, ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन. आपल्याकडे एखादं लिनियर इक्वेशन असेल तर ते ग्राफिकली कसं प्लेनमध्ये दाखवायचं ते आपल्याला बघायचं आहे. बट त्याच्या आधी आपण एक छोटासा पॉईंट मिस केलेला आहे. पॉईंट होता तो की एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस याला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन तर आपण बघितलं, बट एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस या दोघांचं इक्वेशन काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. बघा, आपल्याला काय बघायचं आहे? एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचे इक्वेशन काय आहे. जर आपण एक्स ॲक्सिस कन्सिडर केला, एक्स ॲक्सिसवरती असणारा प्रत्येक पॉईंट, सपोज हा पॉईंट जर मी घेतला, याचे कॉर्डिनेट्स असणार 1,0, या पॉईंटचे कॉर्डिनेट 2,0, 3,0, 4,0, या पद्धतीने या एक्स ॲक्सिसवरच्या पॉईंटचे कॉर्डिनेट असणार आहे. सिमिलरली निगेटिव्ह साईडला सुद्धा -4,0, -3,0 या टाईपमध्ये कॉर्डिनेट्स असणार आहे. तर यामध्ये काय आहे की प्रत्येक जो पॉईंट आहे या प्रत्येक पॉईंटचा वाय कॉर्डिनेट 0 आहे. कोणतं कॉर्डिनेट 0 आहे? सेकंड कॉर्डिनेट, सेकंड नंबर 0 आहे. सेकंड कॉर्डिनेट म्हणजेच काय? वाय कॉर्डिनेट 0 आहे. म्हणून एक्स ॲक्सिसचं इक्वेशन असतं वाय इज इक्वल टू 0. सिम्पल, एक्स ॲक्सिस म्हणजे वाय इज इक्वल टू 0. त्याच पद्धतीने जर तुम्ही वाय ॲक्सिस कन्सिडर केला, वाय ॲक्सिसवरचा जर प्रत्येक पॉईंट बघितला, तर ह्या प्रत्येक पॉईंटचा हा जर मी पॉईंट कन्सिडर केला तर याचे मी कॉर्डिनेट्स कसं लिहिणार? 0,1, 0,2, त्यानंतर 0,-1, 0,-3 ह्या पद्धतीने कॉर्डिनेट्स लिहिणार आहे. म्हणजेच काय? एक्स कॉर्डिनेट 0 आहे. त्यामुळे वाय ॲक्सिस जो असतो, वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय असतं? वाय ॲक्सिसचं इक्वेशन असतं एक्स इज इक्वल टू 0. जनरली असं लक्षात ठेवा, एक्स ॲक्सिस आहे म्हणजे वाय येणार आहे, वाय ॲक्सिस आहे म्हणजे एक्स येणार आहे. ॲक्सिस आहे म्हणून इथे 0 असणार आहे. सो एक्स ॲक्सिसचं इक्वेशन वाय इज इक्वल टू 0, वाय ॲक्सिसचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 0. आणि लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस जर असेल, एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन असेल तर पॅरलल लाईनचं इक्वेशन असतं वाय इज इक्वल टू बी, आणि एक्स ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन असतं एक्स इज इक्वल टू ए. हे झालं पॅरललसाठी. जर लाईन पॅरलल असेल तर इक्वेशन असणार आहे वाय इज इक्वल टू बी, आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू ए. किंवा तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवा, त्यानंतर तुम्ही असं कन्सिडर करू शकता ॲक्सिसच आहे त्यामुळे ही व्हॅल्यू तर 0च असणार आहे. म्हणून मग वाय इज इक्वल टू 0 आणि इथे एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे, लक्षात राहील. एक्स ॲक्सिस वाय इज इक्वल टू 0, वाय ॲक्सिस एक्स इज इक्वल टू 0. आता आपण बघूया लिनियर इक्वेशन आपण ग्राफिकली कसे प्लॉट करणार आहोत. आता सगळ्यात आधी लिनियर इक्वेशन म्हणजे काय? आपण मॅथ्स 1मध्ये शिकलो आहोत की व्हेरिएबल जे असतात, एखादं इक्वेशन असेल त्यामध्ये जो व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर जर 1 असेल तर त्याला बोलतात लिनियर इक्वेशन. मग आता हे लिनियर इक्वेशन आपल्याला ग्राफिकली कसे दाखवायचे ते आपण बघूया. तर सगळ्यात आधी फर्स्ट क्वेश्चन त्यांनी काय दिलेलं आहे? ड्रॉ दी ग्राफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय इज इक्वल टू -3. अशा 2 लाईन्स दिलेल्या आहे. तर आपल्याला हे ग्राफिकली इथे दाखवायचं आहे. आता जर तुम्ही इथे बघितलं, एक्स इज इक्वल टू 2 हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे? एक्स इज इक्वल टू ए. वाय इज इक्वल टू -3 हे कोणत्या फॉर्ममध्ये? वाय इज इक्वल टू बी. हे कसले इक्वेशन झालं? हे इक्वेशन आहे लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस, आणि हे इक्वेशन आहे लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आपल्याला थोडीफार आयडिया तिथे आलेली आहे. आता आपण बघूया आपण हे कसं प्लॉट करू शकतो. सगळ्यात आधी प्लॉट करण्यासाठी आपण एक्स ॲक्सिस ड्रॉ करू, वाय ॲक्सिस ड्रॉ करू. पहिला आहे एक्स इज इक्वल टू 2. एक्स इज इक्वल टू 2 म्हणजेच काय? लाईन एक्सची व्हॅल्यू 2 कुठे आहे? ह्या पॉईंटला आहे. त्यामुळे आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे? एक्स इज इक्वल टू 2 दॅट मीन्स लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे ही लाईन अशी असणार आहे. त्यामुळे आपण काय करूया? फक्त एक अशी व्हर्टिकल लाईन इथून 2 मधून पास होणारी अशी ड्रॉ करू.
सो ही जी लाईन असणार आहे ही लाईन असणार आहे एक्स इज इक्वल टू 2 आणि हा पॉईंट कोणता असणार आहे 2,0. ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे 2,0. त्याच पद्धतीने सेकंड आहे वाय इज इक्वल टू -3. वाय इक्वल टू -3 म्हणजेच काय, हा जो बी आहे हा बी पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल त्याला फक्त आपण रिअल नंबर म्हणून कन्सिडर करतोय. सो वाय इज इक्वल टू -3 म्हणजे हे कोणत्या फॉर्ममध्ये आलं, वाय इज इक्वल टू बी या फॉर्ममध्ये आला. म्हणजेच हे कसलं इक्वेशन झालं, इक्वेशन ऑफ अ लाईन विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजे अशी हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे. कुठून पास होणार आहे, वायची व्हॅल्यू काय आहे -3. वायची व्हॅल्यू -3 कुठे आहे, इथे, बरोबर. त्यामुळे इथून पास होणारी एक हॉरिझॉन्टल लाईन. तर आपण ही लाईन अशी ड्रॉ करू. ही झाली लाईन वाय इज इक्वल टू -3. ही एक लाईन आणि ही एक लाईन. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे दोन्ही लिनियर इक्वेशन दाखवले. त्यांचे इंटरसेक्शन पॉईंट कोणता असणार, हा पॉईंट. या पॉईंटच्या कॉर्डिनेट्स काय असणार बघा. या पॉईंटच्या कॉर्डिनेट्स म्हणजे आपण नेहमी लिहितो एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट. सो याच्याशी करस्पॉन्डिंग एक्स पॉईंट आहे 2 आणि निगेटिव्ह पॉईंट वाय कॉर्डिनेट आहे -3. त्यामुळे हा जो पॉईंट आहे इंटरसेक्शनचा त्याचे कॉर्डिनेट्स असणार आहे 2 आणि -3. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन जनरल फॉर्म. म्हणजे जनरल फॉर्ममधलं एखादं लिनियर इक्वेशन दिलं असेल तर त्याचा ग्राफ कसा प्लॉट करायचा आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. तर त्यासाठी एक लिनियर इक्वेशन इथे ऑलरेडी लिहिलेलं आहे. 2x - y + 1 = 0. हे लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. का 2 व्हेरिएबल, कारण इथे एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल आहे. ह्या दोघांची हायेस्ट पॉवर 1 आहे, म्हणजेच हे झालं लिनियर इक्वेशन. तर आता हे जे लिनियर इक्वेशन आहे यासाठी आपल्याला इथे ग्राफ प्लॉट करायचा आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण काय करू, हे जे इक्वेशन आहे याला थोडंसं मॉडिफाईड फॉर्ममध्ये लिहू. मॉडिफाईड फॉर्म म्हणजेच काय, आपण काय करू, इथे वाय जो आहे वायला आपण राईट साईडला शिफ्ट करूया. -y तो राईट साईडला जाऊन होणार +y. म्हणजेच दिलेलं इक्वेशन काय आपल्याकडे, गिवन लिनियर इक्वेशन इज y इज इक्वल टू 2x + 1. आता हे जे लिनियर इक्वेशन आहे याचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ग्राफ ड्रॉ आपण कसा करणार, तर बघा हे जे इक्वेशन आहे किंवा हे जे इक्वेशन आहे ही एक लाईन, हे एका लाईनचं इक्वेशन आहे. ठीक आहे. लिनियर इक्वेशन आहे म्हणजेच काय, एका लाईनचं इक्वेशन आहे. या लाईनचं इक्वेशन आपल्याला इथे ग्राफिकली ड्रॉ करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की या लाईनवरती जे पॉईंट्स असणार आहे त्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे आणि त्यानंतर ते आपल्याला ग्राफिकली रिप्रेझेंट करायचे. पॉईंटचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचं म्हणजे काय, फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ एक्स व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ वाय. ठीक आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू सपोज 0 असेल तर त्यावेळेस वायची व्हॅल्यू काय असणार, एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर वायची व्हॅल्यू काय असणार. असे डिफरंट आपल्याला कॉम्बिनेशन फाइंड आउट करायचे. एक्स आणि वायचे आपल्याला पेअर फाइंड आउट करायच्या. हे जे पॉईंट्स आपल्याला मिळणार आहे हे पॉईंट म्हणजेच हे सगळे पॉईंट्स या लाईनवरती लाय करणार आहे. त्यामुळे जर आपण हे पॉईंट ग्राफ पेपरवरती ड्रॉ केले किंवा कॉर्डिनेट प्लेनमध्ये आपण हे पॉईंट प्लॉट केले आणि त्यानंतर ह्या पॉईंटला जॉईन करण्याची लाईन ड्रॉ केली तर ती जी लाईन असणार आहे ती लाईन असणार आहे दिलेलं लिनियर इक्वेशन. समजते. तर बघा काय करायचं, यामध्ये सगळ्यात आधी आपण काय करूया, एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूज कन्सिडर करू आणि त्यासाठी वायची काय व्हॅल्यू येणार आहे ते आपण फाइंड आउट करू. असं काही कंपल्शन नसतं की प्रत्येक वेळेस आपण एक्सचीच व्हॅल्यू पुट करून वायची व्हॅल्यू फाइंड करायचे. तुम्ही वायच्या सुद्धा डिफरंट व्हॅल्यूज पुट करून त्यावरून एक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकता. ओके. तर आपण काय करू, एक्सची काय व्हॅल्यू पुट करू, लेट्स से 0. आपण 0ने सुरुवात करू. सपोज एक्स इज 0, त्यावेळेस वायची व्हॅल्यू काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू 0, देन वाय इज इक्वल टू 2 × 0 + 1 दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे वायची व्हॅल्यू काय असणार आहे 1. सो आपल्याला एक पेअर काय मिळाली 0,1 ऑर्डर्ड पेअर. एक्स पहिले वाय नंतर ऑर्डर्ड पेअर. त्यानंतर लेट्स से एक्स इज 1. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा वायची व्हॅल्यू किती असणार आहे, 2 × 1 2 + 1 दॅट इज इक्वल टू 3. वायची व्हॅल्यू आली 3. एक्सची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा वायची व्हॅल्यू किती असणार, 2 × 2 4 + 1 दॅट इज इक्वल टू 5. एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू 5. आता आपण काय करू, जनरली असं काही कंपल्सरी नसतं की प्रत्येक वेळेस असं झालंच पाहिजे. जनरली एक्सची व्हॅल्यू 0 असताना वायची व्हॅल्यू काय असते तो एक पेअर आपण घेतो. त्यानंतर वायची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू काय असणार ती सुद्धा एक पेअर आपण कन्सिडर करतो. बट असं काही कंपल्सरी नसतं की तुम्ही हे पॉईंट्स घेतलेच पाहिजे. बट हे असं का करतात, ज्यावेळेस 0 पॉईंट असला तर एक कॉर्डिनेट 0 आहे. एक कॉर्डिनेट 0 आहे म्हणजेच काय, ग्राफवरती एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला लाईन कुठे कट करते ते आपल्याला समजणार. कारण हा जो पॉईंट असेल याचा कॉर्डिनेट असणार आहे 0,b या फॉर्ममध्ये. या पॉईंटचा कॉर्डिनेट असणार आहे a,0 या फॉर्ममध्ये. त्यामुळे हे जर पॉईंट्स असतील तर आपल्याला ही लाईन इथे कुठे कट करते ते समजणार आहे. त्यामुळे आपण घेतो की एक्सची व्हॅल्यू 0 असताना काय पेअर असणार आहे, वायची व्हॅल्यू 0 असताना काय पेअर असणार. बट असं काही कंपल्सरी कधी नसतं. तर वायची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, वायची व्हॅल्यू जेव्हा 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू -1/2 असणार आहे. सो फॉर एक्स इज इक्वल टू -1/2
y इज इक्वल टू -1 + 1 दॅट इज इक्वल टू 0. तर ही सुद्धा आपण एक पेअर इथे मिळाली आहे आपल्याला. तर अशा किती पेअर घ्यायच्या किंवा असे किती नंबर्सचे आपल्याला कॉम्बिनेशन घ्यायचे, तर यावरती काही कंडिशन नसते की तुम्ही दोन पेअर फाइंड केलं पाहिजे, 3 पेअर फाइंड केलं, असं काही नाही. बट जनरली स्टँडर्ड प्रॅक्टिस आपण 3-4 पेअर्स फाइंड आउट करतो, कारण तेवढ्या पेअर सफिशियंट असतात. ओके. तर आता आपल्याला हे सगळे पॉईंट जे मिळालेले, हे जे सगळे कॉर्डिनेट्स मिळाले, पॉईंटचे कॉर्डिनेट्स मिळालेले आहे, हे जे पॉईंट आहे हे सगळे पॉईंट ह्या लाईनवर लाई करतात. ओके. ज्या पॉईंटचे हे कॉर्डिनेट्स आहे ते सगळे पॉईंट ह्या लाईनवरती लाई करतात. मग आता आपल्याला काय करायचं, नेक्स्ट स्टेप, आपल्याला एकदा हे कॉर्डिनेट्स मिळाले त्यानंतर आपल्याला कॉर्डिनेट प्लेन ड्रॉ करायचं आणि कॉर्डिनेट प्लेनवरती हे सगळे पॉईंट्स आपल्याला दाखवायचे आहे. तर आता ते कसं दाखवणार, कॉर्डिनेट प्लेन म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. इथे असतं ओरिजिन, त्यानंतर या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, या साईडला निगेटिव्ह नंबर्स, त्यानंतर इथे पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह नंबर. ओके. आता यावरती आपल्याला काय करायचं, हे सगळे पेअर जे आहे पेअर्स आपल्याला इथे दाखवायचे आहे. पहिली पेअर किंवा पहिली ऑर्डर पेअर काय आहे, 0,1. 0,1 म्हणजे काय, एक्स कॉर्डिनेट 0 आहे आणि वाय कॉर्डिनेट 1. यामध्ये बघा 0 हा नंबर आहे म्हणजेच काय, पॉईंट क्वाड्रंटमध्ये नाही, पॉईंट ॲक्सिसवरती. कोणत्या ॲक्सिसवरती आहे, इथे एक्स कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे हा पॉईंट आहे वाय ॲक्सिसवरती. वाय ॲक्सिसवरती कुठे असणार आहे, तो इथे. सो हा झाला पहिला पॉईंट. नेक्स्ट 1,3, एक्स कॉर्डिनेट 1 वाय कॉर्डिनेट 3, एक्स कॉर्डिनेट 1 वाय कॉर्डिनेट 3. मग हा पॉईंट कोणता असणार आहे, इथून एक परपेंडिक्युलर लाईन अशी ड्रॉ करा, त्यानंतर इथून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. ती लाईन जिथे इथे मीट होणार आहे हा पॉईंट रिप्रेझेंट करेल 1,3. सो हा पॉईंट असणार आहे 1,3. हा पॉईंट 0,1. नेक्स्ट 2,5, 2 and 5 म्हणजे इथे पॉईंट असणार आहे 2, 5. नेक्स्ट -1/2 0, -1/2 0 म्हणजे बघा 0 आहे म्हणजे हा ॲक्सिसवर लाई होणार आहे. कोणत्या ॲक्सिसवर लाई होणार आहे, वाय कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे हा एक्स ॲक्सिसवर लाई होणार आहे. एक्स ॲक्सिसवर कुठे असणार आहे, तो -1/2 इथे. हा 0 आहे, हा -1/2 म्हणजे इथे असणार आहे -1/2. तर हा पॉईंट असणार आहे -1/2, 0. तर अशा पद्धतीने आपण 4 पॉईंट्स इथे प्लॉट केलेले आहे. आता हे जे पॉईंट्स आहे, या पॉईंट्सला जर आपण कनेक्ट केलं तर ती जी लाईन मिळणार आहे ती लाईन असणार आहे y = 2x + 1. कारण हे सगळे जे पॉईंट्स आहे हे सगळे पॉईंट्स या लाईनवरती लाई करणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस मी हे पॉईंट्स असे कनेक्ट करेन म्हणजेच काय, ही जी लाईन आहे ही लाईन या पॉईंटच्या थ्रू पास होते, म्हणजेच ही लाईन कोणती आहे, y = 2x + 1. आता फक्त आपल्याला हे जे पॉईंट्स आहे हे पॉईंट्स कनेक्ट करायचे, 1, 2, 3 and 4. तर ही जी लाईन आहे ही लाईन आहे y = 2x + 1. म्हणजे हे जे लिनियर इक्वेशन होतं y = 2x + 1, किंवा आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये दिलं होतं 2x - y + 1, हे आपण इथे ग्राफिकली रिप्रेझेंट केलेलं आहे. समजली प्रोसिजर सिंपल आहे. पहिल्यांदा जे इक्वेशन आहे ते थोडं स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा, त्यानंतर एक्स्ट्रा डिफरंट व्हॅल्यूज कन्सिडर करा, त्याच्या करस्पॉन्डिंग वायची काय व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू फाइंड करा, त्याला ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये लिहा. नंतर ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर हे जे सगळे मिळत आहे हे सगळे डिफरंट पॉईंटचे कॉर्डिनेट्स असणार आहे. हे पॉईंट्स कोणते पॉईंट्स असणार आहे की जे पॉईंट या लाईनवर लाई करतात ते हे पॉईंट्स असणार आहे. त्यामुळे नेक्स्ट स्टेप तुम्हाला काय करायचे, कॉर्डिनेट प्लेनमध्ये हे सगळे पॉईंट जे आहे हे पॉईंट तुम्हाला दाखवायचे. हे पॉईंट दाखवल्यानंतर ह्या पॉईंटला जर आपण कनेक्ट केलं तर आपल्याला जी लाईन मिळणार आहे ती लाईन काय असणार, ती लाईन म्हणजे दिलेलं लिनियर इक्वेशन असणार आहे. ही लाईन नेहमी स्ट्रेट लाईनच असणार आहे. जेव्हा तुम्ही हे पॉईंट कनेक्ट करणार ना तर ती जी लाईन असेल ती लाईन नेहमी स्ट्रेट लाईन असणार आहे. का स्ट्रेट लाईन असणार, कारण हे इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशनचा ग्राफ जो असतो तो नेहमी स्ट्रेट लाईनच असतो. त्यामुळे कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्हाला ग्राफ जो आहे, या टाईपचे जर इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन असेल तर ग्राफ जो आहे तो ग्राफ नेहमी स्ट्रेट लाईनच मिळते. आपण सुरू करतोय प्रॅक्टिस सेट 7.2. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉईंट्स A 3,0, B 3,3, C 0,0, जॉईन AB अँड BC, व्हॉट इज द फिगर फॉर्म. तर काय सांगितलं, ग्राफ पेपरवरती आपल्याला हे A-B-C हे 3 पॉईंट प्लॉट करायचे, म्हणजे या 3 पॉईंट्स आपल्याला लोकेशन डिसाईड करायचं आहे. आणि त्यानंतर A to B, B to C हे आपल्याला कनेक्ट करायचं आहे, जॉईन करायचं आहे. त्यानंतर कोणती फिगर फॉर्म होणार किंवा कोणती डायग्राम फॉर्म होणार आहे ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. ठीक आहे.
सगळ्यात आधी पॉईंट प्लॉट करायचा, ते जॉईन करायचे, त्यानंतर कोणती डायग्राम आपल्याला मिळते ते आपल्याला इथे फक्त मेन्शन करायचं आहे. क्लिअर? तर सगळ्यात आधी ग्राफ पेपरवरती आपण 2 ॲक्सिस काढले, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर. इथे स्केलसुद्धा लिहिलेला आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. तर सगळ्यात आधी आपण प्लॉट करूया पॉईंट ए. ए पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय? 3,0. एक्स कॉर्डिनेट 3, वाय कॉर्डिनेट 0. एक कॉर्डिनेट 0 आहे. एक कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट ॲक्सिसवर लाय होणार आहे. वाय कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे हा पॉईंट कुठे लाय होणार आहे? एक्स ॲक्सिसवरती. एक्स ॲक्सिसवर तो कुठे लाय होणार आहे? पॉईंट 3,0 म्हणजे ए पॉईंट लाय होणार आहे इथे. दिस इज ए 3,0. सिम्पल. त्यानंतर बी 3,3. बी पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट 3 आहे, वाय कॉर्डिनेट 3 आहे. सो एक्स कॉर्डिनेट 3 आणि वाय कॉर्डिनेट 3. त्यासाठी आपण काय करूया? इथून एक लाईन ड्रॉ करू. ह्या 3 पासून आणि ह्या 3 पासून अजून एक लाईन. ह्या 2 लाईन्स जिथे इंटरसेक्ट होतील, हा जो पॉईंट असणार आहे हा पॉईंट असेल 3,3. याचा कॉर्डिनेट बी, पॉईंट इज बी. पॉईंट बी विथ कॉर्डिनेट 3,3. क्लिअर? त्यानंतर थर्ड आहे सी 0,3. एक्स कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट लाय होणार वाय ॲक्सिसवरती. वाय ॲक्सिसवर कुठे लाय होणार? ॲट पॉईंट 3. कारण कॉर्डिनेट काय? 0,3. वाय ॲक्सिसवर 3 कुठे आहे? इथे. सो पॉईंट असणार आहे सी इथे. सी इज 0,3. ओके. तर आता सांगितलं आपल्याला की जॉईन ए बी अँड बी सी. ए आणि बी बघा हे आपल्याला जॉईन करायचं आहे आणि बी सी. आणि आता सांगायचं की कोणती फिगर किंवा कोणती डायग्राम इथे फॉर्म झाली. बघा इथे ओरिजिन आहे 0, 0. जर तुम्ही बघितलं ही लेंथ आहे 3, 0 to 3 लेंथ आहे 3. त्यानंतर त्याच्याशीच पॅरलल एक साईड वरती आहे की ज्याची लेंथ असणार आहे 3. बरोबर? त्याच पद्धतीने हा 3,3 आहे म्हणजे हे जे व्हर्टिकल डिस्टन्स हे सुद्धा 3 आहे, हे सुद्धा 3 आहे. 3, 3, 3, 3 चारही साईड सारखे आहे म्हणजे चारही साईडची जी लेंथ आहे लेंथ सारखी आहे. चारही साईडची लेंथ सारखी आहे. प्लस एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे नेहमी परपॅन्डिक्युलर असते हे आपल्याला माहिती. सो इथे असेल 90 डिग्री अँगल. करेक्ट? त्यानंतर हे सुद्धा लाईन बघा. दिस इज ऑल्सो परपॅन्डिक्युलर टू एक्स ॲक्सिस. दिस इज 90. त्यानंतर ही जी लाईन जर तुम्ही बघितली बी सी, बी सीला जर तुम्ही लाईन म्हणून कन्सिडर केलं तर बी सी इज ऑल्सो परपॅन्डिक्युलर टू वाय ॲक्सिस म्हणजे दिस इज अगेन 90. त्याच पद्धतीने ह्या ज्या 2 लाईन आहे ह्या 2 लाईन जरी तुम्ही बघितल्या ह्या 2 लाईनसुद्धा अशा इंटरसेक्ट होत्या की अँगल जो फॉर्म झाला दॅट अँगल इज 90. सो थोडक्यात काय? चारही साईड सेम आहे, चारही साईडची लेंथ सारखी आहे आणि प्रत्येक अँगल 90 आहे. म्हणजे डायग्राम कशी आहे बघा. 3, 3, 3, 3 आणि हा प्रत्येक अँगल जो आहे हा 90 डिग्री आहे. म्हणजे ही कसली डायग्राम झाली? दिस इज नथिंग बट अ स्क्वेअर. करेक्ट? स्क्वेअर आहे ना. स्क्वेअरचीच प्रॉपर्टी असते की चारही साईड सारख्या असतात आणि प्रत्येक जो अँगल असतो प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो. म्हणून ही जी डायग्राम फॉर्म झाली किंवा जी फिगर फॉर्म झाली दॅट इज स्क्वेअर. आता फक्त आपल्याला हे इथे मेन्शन करायचं आहे. तर त्यासाठी आपण काय लिहू? दिस इज ओ लेट्स से. सो जॉईनिंग पॉईंट्स O, A, B, C, we get a quadrilateral. एक quadrilateral मिलतो ना आधी. We get a quadrilateral in which distance between O and A, D of O, A म्हणजे काय? distance between point O to A. So this is equal to 3. Distance between point A to B is again 3. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन O टू C इज 3 अँड डिस्टन्स बिटवीन कोणता पॉईंट राहिला? बी सी. बी टू सी इज 3 अँड each angle is 90 degree. This implies all these sides are of same length or equal length and angle is 90 and therefore this is a square. Therefore this is a square. Next question. Write the equation of the line parallel to y-axis at a distance of 7 units from it to its left. तर आपल्याला काय करायचं आहे? एका लाईनचं इक्वेशन लिहायचं आहे. त्यासाठी आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या आहे. फर्स्ट कंडिशन, ही जी लाईन आहे ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे.
ओके, फर्स्ट कंडिशन लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. त्यानंतर तिचं डिस्टन्स दिलेलं आहे, डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स, 7 युनिट एवढ्या डिस्टन्सवरती आहे आणि सांगितलं आहे की टू इट्स लेफ्ट, म्हणजे वाय ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला ही लाईन असणार आहे. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर लगेच आलं पाहिजे कसं बघा, दिस इज एक्स ॲक्सिस अँड दिस इज वाय ॲक्सिस, राईट. वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे वर्टिकल लाईनला पॅरलल आहे, म्हणजे ती लाईन एकतर इथे असेल किंवा ह्या साईडला असेल, एक तर पॉझिटिव्ह साईडला असेल किंवा निगेटिव्ह साईडला असेल. हे तर क्लिअर झालं की लाईन कशी असणार, लाईन अशी वर्टिकलवर उभी असणार आहे, म्हणजे ह्या फॉर्ममध्ये लाईन असणार आहे. त्यानंतर डिस्टन्स दिलेला आहे 7 युनिट्स फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट, म्हणजे वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला 7 युनिट या डिस्टन्सवरती, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स 7 युनिट्स आहे. लेफ्ट बोलले ना, त्यामुळे लाईन ही असणार आहे, ही नाही. जर राईट बोलले असते तर ही लाईन असली असती, बट आपल्याला सांगितलं की लेफ्ट लाईन म्हणजे ही लाईन असणार आहे. आता यामध्ये बघा, इथे ओरिजिन असतो, इथे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, त्यानंतर या साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. लाईन अशी पास होते इथून, म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू जी आहे, इथे एक्सची जी व्हॅल्यू असणार आहे ॲक्सिसवरती, एक्सच्या व्हॅल्यू 0च्या लेफ्ट साईडला सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यूज आहे, म्हणजेच हे जे हा जो पॉईंट असणार, दिस पॉईंट विल बी -7. इथे 0 आहे, 0पासून 7 युनिट डिस्टन्सवरती, म्हणजेच हा पॉईंट किती असणार आहे -7. समजतंय काय सांगते ते. आणि यामध्ये बघा, ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजेच या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू ए. एक्सच्याच फॉर्ममध्ये असेल ना, कारण ती एक्स ॲक्सिसला कट करते लाईन, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे ती एक्स ॲक्सिसला कट करते, त्यामुळे तिचं जे इक्वेशन असणार लाईनचं, दॅट विल बी इन द फॉर्म ऑफ एक्स इज इक्वल टू ए. यामध्ये ए म्हणजे काय, किती युनिट डिस्टन्स आहे ते. इथे 7 युनिट डिस्टन्स दिलेलं आहे, बट लेफ्ट बोललेलं आहे, म्हणजे हे -7 असणार आहे, त्यामुळे लाईनचं इक्वेशन असणार आहे एक्स इज इक्वल टू -7, किंवा यालाच आपण असं लिहू शकतो एक्स प्लस 7 इज इक्वल टू 0. तर हे याचा आन्सर असणार आहे. समजलं, सिम्पल आहे. फक्त इमॅजिन करा, वाय ॲक्सिसला पॅरलल का एक्स ॲक्सिसला पॅरलल, कोणत्या साईडला, लेफ्ट का राईट. लेफ्टला असेल तर निगेटिव्ह असणार आहे, राईटला असेल तर पॉझिटिव्ह असणार आहे. वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, त्यामुळे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे त्यामुळे ती इथे एक्स ॲक्सिसला कट करणार आहे, एक्स ॲक्सिसला कट करणार आहे, म्हणून त्याचं इक्वेशन असणार आहे एक्स इज इक्वल टू ए. ओके, किंवा मग एवढी डायग्राम न ड्रॉ करता तुम्ही जस्ट आपण थेरीमध्ये जे शिकलो इक्वेशनचा फॉर्म, तो जर इथे लिहिला तरी त्याच्या रेफरन्सने सुद्धा तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. लाईक इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस, इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस कोणत्या फॉर्ममध्ये असतं, एक्स इज इक्वल टू ए या फॉर्ममध्ये असतो, बरोबर. हे स्टँडर्ड आहे की लाईन पॅरलल असेल वाय ॲक्सिसला तर तिचं इक्वेशन असतं एक्स इज इक्वल टू ए या फॉर्ममध्ये. यामध्ये ए म्हणजे काय असतं, हिअर ए इज डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस, करेक्ट. वाय ॲक्सिसपासून किती डिस्टन्स आहे ते, अँड गिवन लाईन इज ऑन लेफ्ट साइड ऑफ वाय ॲक्सिस, अँड देअरफॉर एक्स ॲक्सिसच्या वाय साईडला आहे, वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला आहे, म्हणजे हे जे सगळे नंबर्स असणार, सगळे नंबर्स निगेटिव्ह असणार आहे, त्यामुळे एची व्हॅल्यू किती असणार आहे -7. अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ गिवन लाईनचं इक्वेशन काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू -7, दॅट इज एक्स प्लस 7 इज इक्वल टू 0. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम इट अँड बिलो द एक्स ॲक्सिस. लास्ट सेकंड जो क्वेश्चन होता त्या टाईपचाच क्वेश्चन आहे, त्यामध्ये पॅरलल टू वाय ॲक्सिस दिलेला होता, इथे पॅरलल टू एक्स ॲक्सिस दिलेला आहे. तर आपल्याला अशा लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. तर बघा काय, त्यासाठी आपल्याला इथे सुद्धा 2 कंडिशन दिलेल्या आहे. फर्स्ट कंडिशन, लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, ही एक कंडिशन आहे. सेकंड कंडिशन, तिचा डिस्टन्स दिलेला आहे 5 युनिट्स ॲट डिस्टन्स ऑफ 5 युनिट फ्रॉम एक्स ॲक्सिस अँड बिलो एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसच्या खाली आहे ती लाईन. क्वेश्चन कळला काय 2 कंडिशन दिल्या आहे. तर सगळ्यात आधी इमॅजिन करायचं की बघा काय, पॅरलल टू एक्स ॲक्सिस दिलेला आहे. एक्स ॲक्सिस म्हणजे नेहमी कोणता ॲक्सिस असतो, हा हॉरिझॉन्टल ॲक्सिस असतो, व्हर्टिकल ॲक्सिस नेहमी वाय ॲक्सिस असतो. पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणजे ही लाईन एकतर ह्या टाईपची असेल किंवा या टाईपची असणार आहे. पॅरलल आहे ना, म्हणजे एकतर अशी लाईन किंवा या टाईपची लाईन. ओके, त्यानंतर सांगितलं आहे की डिस्टन्स दिले आहे 5 युनिट्स, म्हणजे लाईनचं एक्स ॲक्सिसपासूनचं जे डिस्टन्स आहे ते 5 युनिट्स आहे, अँड दिस इज अगेन 5 युनिट्स. आपण जस्ट 2 कंडिशन चेक करतो, एक तर लाईन ही असेल किंवा ही असेल. 5 युनिट्स एवढा डिस्टन्स आहे, दिस इज ओरिजिन. बट त्यांनी कंडिशन दिलेलं आहे बिलो दी एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसच्या खाली आहे, एक्स ॲक्सिसच्या बिलो आहे, खाली आहे, म्हणजे आपली लाईन कोणती असणार आहे, ही लाईन. करेक्ट. आता बघा यामध्ये एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस
यामध्ये आपण नेहमी इथे पॉझिटिव्ह नंबर्स लिहितो. एक्स ॲक्सिसवरती, एक्स ॲक्सिसच्या राईट साईडला म्हणजे ओरिजिनच्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात, इथे निगेटिव्ह नंबर असतात. ओरिजिनच्या वरच्या साईडला अप साईडला इथे पॉझिटिव्ह नंबर्स लिहितो, इथे निगेटिव्ह नंबर्स लिहितो. त्यामुळे 5 युनिट एवढा डिस्टन्स आहे म्हणजे हा पॉईंट काय असणार आहे, इथे कोणता नंबर असणार आहे, -5. करेक्ट. 0, -1, -2, -3, -4, -5. तर इथे पॉईंट असणार आहे -5. ओके. त्यानंतर ही लाईन ही लाईन वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. त्यामुळे ही लाईन कुठे कट करते, ही लाईन कट करते वाय ॲक्सिसला. वाय ॲक्सिसला लाईन कट करते. त्यामुळे याचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे, y = b किंवा y = सम कॉन्स्टंट नंबर. ओके. आता इथे b म्हणजे काय असणार आहे की हा जो पॉईंट आहे जिथे ती लाईन कट करते दॅट इज b. त्यामुळे इक्वेशन काय असणार आहे, y = -5 किंवा y + 5 = 0. सो दिस इज इट आन्सर. ग्राफिकल मेथडने तुम्ही असं आन्सर फाइंड करू शकता. ऑर एल्स सिम्पली आपल्याकडे जे स्टँडर्ड इक्वेशन आहे ते इक्वेशनच्या रेफरन्सने सुद्धा तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. सो इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचा एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे तो एक्सला तर कधीच कट नाही करणार, तो नेहमी वाय ॲक्सिसला कट करेल. त्यामुळे इक्वेशन असणार आहे y = सम नंबर, त्या नंबरला आपण b कॉल करू. सो y = b. ओके. सो इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू ॲक्सिस इज b is y = b. Here b is distance from x axis. Given line is below x axis, line is below x axis and therefore b ची व्हॅल्यू काय असणार आहे, below x axis at distance of 5 units. आणि त्यामुळे आपण लिहू शकतो b = -5 अँड हेन्स इक्वेशन काय असणार आहे, y = b म्हणजे y = -5 और दिस कॅन बी रिटन ॲज y + 5 = 0. हे झालं याचं इक्वेशन. तुम्ही फक्त हे स्टेटमेंट जरी लक्षात ठेवली त्याचा यूज करून तुम्ही सॉल्व करू शकता किंवा मग तुम्ही इमॅजिन करा की वाय ॲक्सिसला पॅरलल म्हणजे काय असणार आहे, कोणती कंडिशन असणार, ते एक्सला कट करेल का वायला कट करेल, मी ते एक्स येणार आहे का वाय येणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून सुद्धा तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. द पॉईंट Q -3, -2 लाईज ऑन द लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन अँड ड्रॉ इट्स ग्राफ. तर काय सांगितलं आहे आपल्याला, एक पॉईंट आहे Q -3, -2 म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे -3, हा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि हा वाय कोऑर्डिनेट आहे. लाईज ऑन अ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. तर हा जो पॉईंट आहे हा एका लाईनवर लाय करतो आणि ती जी लाईन आहे दॅट लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन अँड ड्रॉ इट्स ग्राफ. तर ही जी लाईन आहे त्या लाईनचं आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे आणि त्याचा आपल्याला ग्राफसुद्धा ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन समजलं काय दिलेलं आहे, एक पॉईंट आहे, तो पॉईंट एका लाईनवर लाय करतो. ती लाईन कशी आहे की ती लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की ही लाईन कोणती असणार त्या लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानंतर ती आपल्याला ग्राफिकली सुद्धा दाखवायची आहे. ओके. क्वेश्चन क्लिअर आहे. तर सगळ्यात आधी काय काय कंडिशन आहे, लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस त्यामुळे आपण सगळ्यात आधी इक्वेशन लिहिणार. इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. पॅरलल टू वाय ॲक्सिस. लाईन जर वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर तिचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असतं, x = a. वायला पॅरलल आहे त्यामुळे इक्वेशन असणार x = सम नंबर दॅट इज x = a. ओके. आता यामध्ये x = a या फॉर्ममध्ये इक्वेशन असणार आहे गिवन पॉईंट Q -3, -2 लाईज ऑन इट. ओके. आता यामध्ये बघा हे इझिली समजण्यासाठी ना नेहमी ग्राफिकली काय सीन असणार तो इमॅजिन करा, त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन समजणं सोपं जाणार आहे. काय दिलेलं आहे, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. बिकॉज असं जर तुम्ही वर्ड बाय वर्ड गेले ना तर थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे नेहमी आधी ते व्हिज्युअली कसं दिसणार आहे त्याचा विचार करा, त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करणं इझी होणार आहे. तर बघा काय सांगितलं आहे, लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. तर लगेच आपल्याला समजलं पाहिजे पॅरलल टू वाय ॲक्सिस म्हणजे व्हर्टिकल लाईन असणार आहे, एक तर या साईडला असेल किंवा या साईडला असेल. ओके. एकतर वाय ॲक्सिसला पॅरलल पॉझिटिव्ह इथे ओरिजिन आहे, सो एकतर ती लाईन इथे कट करेल पॉझिटिव्ह साईडला किंवा निगेटिव्ह साईडला कट करणार, ही एक कंडिशन आहे. त्यानंतर सांगितलं आहे पॉईंट कोणता दिला, -3, -2. -3, -2 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट -3 आहे, इथे -3 असेल सपोज, वाय कोऑर्डिनेट आहे -2.
-2 म्हणजे कुठे असणार आहे बघा, इथे असतात पॉझिटिव्ह नंबर्स, इथे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह. एक्स कॉर्डिनेट -3 हा एक्स कॉर्डिनेट आहे. वाय कॉर्डिनेट आहे -2 म्हणजे खाली असणार आहे. सो लेट्स सी इथे -2 असेल तर पॉईंट क्यू कुठे असणार बघा, हे -3 आणि -2, दिस इज -2. ह्या ज्या दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होते तो जो पॉईंट असणार दॅट विल बी पॉईंट क्यू. समजलं. पण क्यू कसा लोकेट केला, एक्स कॉर्डिनेट -3 म्हणजे इथे कुठेतरी असणार आहे आणि -3 इथे असणार आहे. वाय इज इक्वल टू -2 म्हणजे -2 इथे असणार आहे. मग पॉईंट कुठे लाय होणार आहे, पॉईंट या दोघांच्या इंटरसेक्शन पॉईंटला लाय होणार आहे. सो इथे असणार आहे पॉईंट क्यू. दिस इज पॉईंट क्यू. ओके. आता जर तुम्ही बघितलं त्यांनी काय सांगितलं आहे की हा जो पॉईंट आहे हा पॉईंट त्या लाईनवर लाय करतो, म्हणजे जी लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे त्या लाईनवरती पॉईंट क्यू लाय होते. म्हणजेच आपली लाईन कुठे असणार आहे, इथे. बरोबर. या पॉईंटमधून पास होणारा पॉईंट तर आपल्या ह्या साईडला आहे, एक्स ॲक्सिसच्या ओरिजिनच्या निगेटिव्ह लेफ्ट साईडला आहे, म्हणजे ही जी लाईन असणार लाईन अशीच असणार आहे. सो दिस इज लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. आपल्याला माहिती आहे लाईन जर वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर तिचं इक्वेशन असतं एक्स इज इक्वल टू ए. आता ही जी लाईन आहे ही इथून पास होते. बरोबर. हा पॉईंट कोणता आहे, -3. -3 पॉईंट आहे, म्हणजेच इक्वेशन काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू -3 हे इक्वेशन असणार आहे. समजलं. सिम्पल. तर आता याने बघा इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू ॲक्सिस एक्स इज इक्वल टू ए, पॉईंट यावरती लाय करतोय, त्यामुळे देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन विल बी, एक्सची व्हॅल्यू काय इथे -3 का -2, एक्सची व्हॅल्यू काय -3. सो एक्स इज इक्वल टू -3. ओके. अँड हेन्स इक्वेशन इज x is equal to -3 or x plus 3 is equal to 0. सिंपल आहे. ओके. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं, दिस इज इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन मिळालं. आता आपल्याला त्याचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ग्राफ ड्रॉ करायचं म्हणजे हेच आपल्याला थोडं मेजरमेंट घेऊन ही जी लाईन आहे ही लाईन आपल्याला शो करायची आहे. सो त्यासाठी आपण काय करणार, एक्स ॲक्सिस, त्यानंतर वाय ॲक्सिस. ओके. इथे ओरिजिन 1 2 3 4 -1 -2 -3 -4, त्यानंतर 1 2 3 4 आणि या साईडला निगेटिव्ह नंबर्स -1 -2 -3 अँड -4. आपले लाईन काय, एक्स इज इक्वल टू -3. एक्स इज इक्वल टू -3 म्हणजे एक्स इथे -3 कुठे आहे, इथे. बरोबर. एक्सची व्हॅल्यू -3 कुठे आहे, इथे. एक्स इक्वल टू -3 म्हणजे दिस लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. ऑब्व्हियसली आपल्याला ती कंडिशन पण दिलेली आहे किंवा इक्वेशन 1 सुद्धा आपल्याला कळू शकते एक्स इक्वल टू -3 म्हणजे लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. म्हणजे ती लाईन कशी असणार आहे, लाईन या फॉर्ममध्ये असणार आहे. प्लस त्यांनी कंडिशन दिलेलं आहे की ही लाईन -3 -2 मधनं पास होते, त्यामुळे आपल्याला क्यू पॉईंट सुद्धा आपण अलोकेट करूया, -3 अँड -2. सो इथे क्यू असणार आहे. क्यू इज -3, -2. दिस इज -2 अँड दिस इज -3. सो क्यू पॉईंटमधून पास होणारी लाईन की जी वाय ॲक्सिसला पॅरलल आहे ती ही लाईन असणार आहे आणि याचं इक्वेशन असणार आहे ही एक्स ॲक्सिसला वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, त्यामुळे ते एक्स ॲक्सिसला कट होणार आहे. त्यामुळे इक्वेशन असणार आहे एक्स इज इक्वल टू सम नंबर कुठून पास होते, -3 मधनं. अँड हेच इक्वेशन इज एक्स इज इक्वल टू -3. समजलं. अगदी सोपं आहे. सगळ्यात आधी पॅरलल टू वाय ॲक्सिस. पॅरलल टू वाय ॲक्सिस म्हणजे एक्स इज इक्वल टू सम नंबर. हा नंबर कोणता आहे, हा नंबर आपल्याला नेहमी फाइंड करायचा असतो. त्यासाठी डिफरंट कंडिशन दिलेल्या असतात. इथे काय दिलं होतं, -3 -2 हा पॉईंट त्या लाईनवर लाय करतो. मग आपण आधी अलोकेट केला की कुठे असणार आहे, -3 -2 इथे असणार आहे. सो इथे असणार आहे म्हणजे लाईन ज्यावेळेस अशी व्हर्टिकली पास होईल त्यावेळेस ती एक्स ॲक्सिसला कुठे कट करणार, ऑब्व्हियसली ती -3 मध्ये कट करणार आहे. म्हणजे इथे एच व्हॅल्यू काय आली, -3. एच व्हॅल्यू -3 आली म्हणून इक्वेशन एक्स इज इक्वल टू -3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. वाय ॲक्सिस अँड लाईन एक्स इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम. तर सांगितलं आहे की वाय ॲक्सिस आणि लाईन एक्स इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. ते तर ऑब्व्हियस आहे. वाय ॲक्सिस आहे ही जी लाईन आहे ही लाईन कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ही लाईन आहे इन द फॉर्म एक्स इज इक्वल टू ए. इथे -4 एची व्हॅल्यू -4 आहे. सो एक्स इज इक्वल टू ए हे कसलं इक्वेशन असतो, दिस इज इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. म्हणजे ऑब्व्हियसली वाय ॲक्सिस आणि ही जी लाईन आहे हे दोन लाईन पॅरलल असणार आहे. व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन देम. तर आपल्याला यामधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा. खूप सोपा क्वेश्चन आहे. सोपा क्वेश्चन काय, यासाठी जर तुम्ही ग्राफिकली व्हिज्युअलाइज केलं तर हा याचं तुम्हाला आन्सर लगेच समजेल काय आन्सर असणार आहे. दिस इज एक्स, दिस इज वाय. ठीक आहे.
वाय ॲक्सिस म्हणजे हा वाय ॲक्सिस. सो लाईन दिलेले एक्स इज इक्वल टू -4. एक्स इज इक्वल टू -4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू -4 कुठे असणार आहे, इकडे या साईडला पॉझिटिव्ह असणार, या साईडला निगेटिव्ह, म्हणजे एक्स इक्वल टू -4 इथे कुठेतरी व्हॅल्यू असणार एक्सची -4. त्यामधून ही लाईन पास होते किंवा लाईनचं इक्वेशनच एक्स इज इक्वल टू -4 आहे, म्हणजेच ती लाईन अशी असणार आहे. बरोबर, हे असणार आहे एक्स इज इक्वल टू -4. तर सांगितलं एक्स इज इक्वल टू -4 आणि वाय ॲक्सिस हे ह्या ज्या दोन लाईन्स आहे ह्या दोन लाईन पॅरलल आहे. पॅरलल तर आपल्याला दिसत आहे. आपल्याला सांगितलं त्यांच्यामधला डिस्टन्स किती आहे. डिस्टन्स किती असणार आहे बघा, हा 0 आहे, त्यानंतर दिस इज -4. 0पासनं -4 हा पॉईंट, हे किती असणार आहे, हे डिस्टन्स किती असणार आहे, 0 -4. 0 -4. सो दॅट इज इक्वल टू 4 म्हणजे 4 युनिट्स. ओके, सिम्पल आहे. अगदी तुम्ही फक्त इमॅजिन करा, इथे वाय ॲक्सिस असणार आहे एक्स इक्वल टू -4 म्हणजे इथून लाईन पास होणार -4 मधून. हे डिस्टन्स किती असणार आहे, 0 आणि -4. डिस्टन्स आपण नेहमी पॉझिटिव्ह मेजर करतो, त्यामुळे हे किती युनिट असणार आहे, दॅट विल बी 4 युनिट्स. याचा आन्सर आहे 4 युनिट्स. ओके, आता हेच आपल्याला स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे. सो सगळ्यात आधी आपण असं लिहूया, इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसचं इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू ए. ओके, सॉरी, एक्स इज इक्वल टू 0. एक्स इक्वल टू ए हे वाय ॲक्सिसला पॅरलल असणारं लाईनचं इक्वेशन असतं. तर एक्स इज इक्वल टू ए हे कसलं इक्वेशन असतं, वाय ॲक्सिसला जी लाईन पॅरलल असेल तिचं. आता वाय ॲक्सिस कुठे आहे, वाय ॲक्सिस तर ओरिजिनमधून पास होते, म्हणजे इथे एची व्हॅल्यू काय असणार आहे, 0, म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 असं तुम्ही समजू शकता. सो इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस इज एक्स इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ गिवन लाईन एक्स इज इक्वल टू -4. 0 मधून पास होते, -4 मधून पास होते, अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन देम हा ग्राफ सुद्धा तुम्ही ड्रॉ करा. सो डिस्टन्स बिटवीन देम इज इक्वल टू 0 -4. यामधनं आपण -4 किंवा मग तुम्ही असे मेजर करू शकता बघा, 0 -1 -2 -3 -4 1 2 3 4 units. So distance between them is 0 -4, that is 4 units. And therefore distance between y-axis and line x is equal to -4 is 4 units. Sixth question, which of the equations given below have graphs parallel to x-axis and which ones have graphs parallel to y-axis? आपल्याला काही इक्वेशन्स दिलेले आहेत, तर त्यांनी विचारलं आहे की यामध्ये कोणते जे इक्वेशन आहे त्याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल किंवा कोणत्या इक्वेशनचा ग्राफ वाय ॲक्सिसला पॅरलल आहे ते आपल्याला ते डिसाईड करायचं आहे. ओके, आता ग्राफ म्हणजेच काय, इथे बघ इक्वेशन्स कसे दिले, एक्स इक्वल टू 3 वाय -2 इक्वल टू 0, एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू -5, म्हणजे हे थोडक्यात एका लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. तर आपल्याला डिसाईड करायचं की कोणती लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे आणि कोणती लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे ते इथे आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर बघा अगेन सिम्पल क्वेश्चन आहे. यामध्ये बेसिकली हा जो प्रॅक्टिस सेट आहे यामध्ये फक्त तुमच्या ज्या दोनच कन्सेप्ट चेक करताय, दोनच गोष्टी चेक करताय, इक्वेशन पॅरलल टू एक्स ॲक्सिस आणि इक्वेशन पॅरलल टू वाय ॲक्सिस, यावरतीच आधारित सगळे क्वेश्चन्स इथे आहे. इक्वेशन पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल म्हणजेच त्याचा फॉर्म कोणता असणार आहे, इक्वेशन विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, त्याचा फॉर्म असतो वाय इज इक्वल टू बी फॉर पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आणि जर इक्वेशन पॅरलल टू वाय ॲक्सिस असेल तर त्याचा फॉर्म असतो एक्स इज इक्वल टू ए. बरोबर, एक्स इक्वल टू ए, वाय इज इक्वल टू बी. आता यामध्ये तुम्हाला असं वाटेल की ए आणि बी काय आहे, ए आणि बी काही नाही, दिज आर जस्ट अ नंबर्स. हा सुद्धा एक नंबर आहे, हा सुद्धा एक नंबर आहे, त्यामुळे वाय इज इक्वल टू बी ऐवजी तुम्ही दुसरा जरी कोणताही एक लेटर घेतला तरी काही फरक पडत नाही. वाय इज इक्वल टू सम कॉन्स्टंट नंबर, एक्स इक्वल टू सम कॉन्स्टंट नंबर. फाईन. तर एक्स ॲक्सिसला पॅरलल असणार वाय इज इक्वल टू बी, वाय ॲक्सिसला पॅरलल असणार एक्स इज इक्वल टू ए. आता यामध्ये हे जे 4 इक्वेशन आहे यामध्ये चेक करा, एक्स इक्वल टू 3 म्हणजे हा वाय ॲक्सिसला पॅरलल असणार आहे, एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू -6 ना, 6ला आपण राईट साईडला शिफ्ट केलं, सो एक्स इक्वल टू -6, तर हा सुद्धा असणार आहे वाय ॲक्सिसला पॅरलल. वाय -2 इज इक्वल टू 0 म्हणजे वाय इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 2 म्हणजे हा असणार आहे एक्स ॲक्सिसला पॅरलल आणि हा असणार आहे एक्स ॲक्सिसला पॅरलल. समजलं, सिम्पल आहे. किंवा मग अजून एक गोष्ट यामध्ये तुम्ही काय करू शकता, ग्राफिकली अगेन एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. ओके, एक्स इज इक्वल टू 3, एक्स इक्वल टू 3 म्हणजे लाईन एक्स इक्वल टू 3, लेट्स से इथे 3 आहे, एक्सची व्हॅल्यू 3 आहे, यामधून जाणारी लाईन कशी असणार आहे, वर्टिकल लाईन असणार आहे. वर्टिकल लाईन म्हणजे पॅरलल टू ॲक्सिस. वाय इज इक्वल टू वाय -2 इज इक्वल टू 0 म्हणजे वाय इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 2, वायची व्हॅल्यू 2 कुठे असणार आहे, लेट्स से इथे 2 आहे,
y इज इक्वल टू 2, यामधून जाणारी लाईन कशी असणार आहे? हॉरिझॉन्टल लाईन आहे म्हणजे पॅरलल टू एक्स ॲक्सिस. एक्स इक्वल टू -6 म्हणजे इथे असणार आहे. या ठिकाणी लेट्स से इथे -6चा पॉईंट आहे. यामधून जाणारी लाईन कशी असणार आहे? वर्टिकलच असेल ना. सो पॅरलल टू y ॲक्सिस. आणि त्यानंतर y इक्वल टू -5, y इक्वल टू -5 इथे असेल. सपोज -5 जर इथे असेल तर यामधून जाणारी लाईन कशी असणार आहे? लाईन अशी हॉरिझॉन्टल असणार म्हणजे पॅरलल टू एक्स ॲक्सिस. म्हणजे तुम्ही ग्राफिकली सुद्धा चेक करू शकता, ऑर एल्स या दोन इक्वेशनचा यूज करून सुद्धा तुम्ही डिसाईड करू शकता. सो आता फक्त आपल्याला हे आन्सरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो त्यासाठी आपण या कंडिशन्स लिहूया. इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज y is equal to b, and equation of line parallel to y axis is x is equal to a. Okay, आता first x is equal to 3. So this is of the form x is equal to a, which is equation of line parallel to y axis, and therefore x is equal to 3 is parallel to y axis. Okay, x equal to 3, this is parallel to y axis. First चा झाला. सेकंड साठी y -2 is equal to 0, that is y is equal to 2. -2 राईट साईडला शिफ्ट केला. y is equal to 2, this is in the form y is equal to b, which is equation of line parallel to x axis. Okay, and hence y -2 is equal to 0 is parallel to x axis. y इक्वेशन मध्ये x असेल तो y ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. इक्वेशन मध्ये y असेल तो x ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. त्यानंतर थर्ड x इक्वल टू 6, इथे x + 6 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू -6. दिस इज फॉर थर्ड. x इक्वल टू -6. This is of the form x is equal to a, which is equation of line parallel to y axis, and therefore x equal to -6 is parallel to y axis. Okay, and last y is equal to -5. So y ची value आहे -5. This is fourth. Y is -5. That is, this is of the form y is equal to b, which is equation of line parallel to x axis, and therefore y is equal to -5 is parallel to x axis. Question number 7. On a graph paper, plot the points A, 2, 3, B, 6, -1 and C, 0, 5. तर आपल्याला सांगितलं की एक ग्राफ पेपरवरती आपल्याला हे पॉईंट्स प्लॉट करायचे, पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी. इफ दोज पॉईंट्स आर कोलिनियर देन ड्रॉ द लाईन विच इन्क्लूड्स देम. तर त्यांनी सांगितलं की जर हे पॉईंट कोलिनियर असेल, कोलिनियर म्हणजे काय, इथे वर्ड यूज केला कोलिनियर. कोलिनियर म्हणजे एका लाईनमध्ये लाई करताय. ओके, एका लाईनमध्ये ते लाई करत असतील तर आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची की ती लाईन त्या सगळ्या पॉईंटला इन्क्लूड करेल. म्हणजे हे जर ए बी सी हे 3 पॉईंट जर कोलिनियर असतील तर ह्या 3 पॉईंटमधून पास होणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. अँड राईट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट्स ॲट विच द लाईन इंटरसेक्ट द एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. आणि ती जी लाईन आहे ती लाईन एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला कुठे इंटरसेक्ट करणार आहे ते पॉईंट्स आपल्याला मेन्शन करायचे. क्वेश्चन समजला काय सांगितलंय? आपल्याला सगळ्यात आधी कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करायची, त्यानंतर दिलेले पॉईंट ड्रॉ करायचे. लेट्स से ए बी सी असे काही पॉईंट्स आहेत. त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे पॉईंट जर कोलिनियर असेल म्हणजे एका लाईनमध्ये जर असतील, ठीक आहे, लेट्स से असे काही एका लाईनमध्ये असतील तर ही लाईन अशी जॉईन करायची. आणि त्यानंतर ही जी लाईन आहे ही वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसला कुठे कट करते ते पॉईंट किंवा त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मेन्शन करायचे आहे. तर बघा, जसे सपोज जर लाईन आपली अशी आली तर इथे एक्स ॲक्सिसला इथे कट करणार आहे, तर ह्या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय असणार आहे? वाय ॲक्सिसला सपोज इथे कट करते तर ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असणार आहे ते आपल्याला मेन्शन करायचे आहे. फाईन. सो त्यासाठी सगळ्यात आधी ग्राफ पेपर इथे साईडला आपण घेतला आहे. ग्राफ पेपरवरती अगेन सेम एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, एक नंबर लाईन दुसरी नंबर लाईन, इथे ओरिजिन असतो, या साईडला पॉझिटिव्ह नंबर या साईडला निगेटिव्ह नंबर. वरती ओरिजिनच्या अप साईडला पॉझिटिव्ह असतात, डाऊन साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात.
आता आपण काय करूया, पॉईंट जे दिले हे पॉईंट्स प्लॉट करूया. पहिला पॉईंट आहे पॉईंट ए पॉईंट 2,3 दिला आहे. म्हणजेच काय, एक्स कॉर्डिनेट 2 आणि वाय कॉर्डिनेट 3. हा सिक्वेन्स नेहमी असतो एक्स आणि वाय. x2 y3. x2 कुठे असणार आहे, इथे. आणि वायची व्हॅल्यू 3. वायची व्हॅल्यू 3 म्हणजे ही. तर आता याचा हा पॉईंट कोणता असणार, तर आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी 2 आणि 3 यामधनं पास होणारी लाईन आपण ड्रॉ करूया. 3 मधून कोणती लाईन पास होईल आणि 2 मधून पास होणारी लाईन या टाईपमध्ये तुम्ही डॉटेड लाईनने सुद्धा दाखवू शकता. या ज्या 2 लाईन्स आहे, ह्या 2 लाईन्स इथे इंटरसेक्ट करतात ह्या पॉईंटला. सो दिस इज पॉईंट ए विच इज 2,3. डॉटेड लाईन ड्रॉ करा किंवा अशी स्ट्रेट लाईन जरी ड्रॉ केली तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा इव्हन लाईन न दाखवता तुम्ही फक्त पॉईंट्स मॅच करा. 2 आहे म्हणजे इथे कुठेतरी असणार, 3 इथे कुठेतरी असणार आहे. सो ते जिथे मीट होतील दॅट इज पॉईंट ए. नेक्स्ट इज बी 6,1. x6 आणि y-1. x6 म्हणजे इथे, y-1 म्हणजे इथे. म्हणजे इथून अशी लाईन ड्रॉ करायची, इथून अशी लाईन ड्रॉ करायची. ती कुठे मीट होणार आहे, लाईक दिस. सो दिस इज पॉईंट बी 6,-1. सी इज 0,5. 0 आणि 5 म्हणजेच काय, हा पॉईंट कुठे असणार आहे, इथे. बरोबर. वाय कॉर्डिनेट 5 आहे, वाय कॉर्डिनेट 5. एक्स कॉर्डिनेट 0 आहे, 0 आहे म्हणजे तो वाय ॲक्सिसवर लाय होणार आहे. त्यामुळे पॉईंट सी इथे असणार आहे. सो दिस इज सी 0,5. तिन्ही पॉईंट आपण प्लॉट केले. फर्स्ट तर आपलं झालं की आपल्याला सगळ्यात आधी पॉईंट प्लॉट करायचे. त्यानंतर होतं इफ दिस पॉईंट्स आर कोलिनियर देन ड्रॉ द लाईन विच इन्क्लूड देम. आता जर तुम्ही बघितलं हे पॉईंट कोलिनियर आहे का, एका लाईनमधून पास होऊ शकता का, येस दे कॅन पास थ्रू वन लाईन. म्हणजे हे जे पॉईंट्स आहे हे पॉईंट्स कोलिनियर आहे. कोलिनियर असतील तर त्यांनी सांगितलं की ते एक लाईन ड्रॉ करा. त्यामुळे आपण काय करू, यामधून पास होणारी एक लाईन ड्रॉ करूया. सो लाईन कशी असणार आहे बघा, या टाईपमध्ये लाईन असणार आहे. ओके, या लाईनला आपण बोलू एल. लाईन बोलू एल. नेक्स्ट लाईन तर आपण ड्रॉ केली. नेक्स्ट राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ॲट विच लाईन इंटरसेक्ट द एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. आता ही जी लाईन आहे ही एक्स ॲक्सिसला इथे इंटरसेक्ट करते किंवा कट करते, वाय ॲक्सिसला इथे कट करते. तर आपल्याला हे जे पॉईंट्स कोणते आहे हे पॉईंट्स आपल्याला इथे मेन्शन करायचे. सो इथे जर तुम्ही बघितलं ही लाईन इथे कट करते, ह्या पॉईंटला 5 मधनं ती पास होते. बरोबर, 5 मधून पास होते. तर ही या पॉईंट, हा पॉईंट कोणता असणार, किंवा इथे कॉर्डिनेट काय असणार आहे, हा पॉईंट एक्स ॲक्सिसवरचा आहे त्यामुळे याचा वाय कॉर्डिनेट तर 0 असणार आहे. आणि हा 5 मधनं पास होते त्यामुळे याचे कॉर्डिनेट असणार आहे 5, 0. इथे कुठे कट करते, पॉईंट सी मध्येच कट करते. सी इज ऑलरेडी 0,5 आपण मेन्शन केलेला आहे. म्हणजे ही जी लाईन एल आहे, एल एक्स ॲक्सिसला कट करते ॲट 5,0 आणि वाय ॲक्सिसला कट करते ॲट 0,5. याला हवं तर आपण नाव देऊ ABC. दिस इज डी. लेट्स से दिस इज डी. आता फक्त आपल्याला हे थोडं आन्सरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. इथे आपण मेन्शन करूया पॉईंट हियर, पॉईंट्स A, B, C are collinear and therefore line L is drawn passing through points A, B, C. This line L will intersect x axis at point, आपण त्याला D नाव दिलं आहे. सो D 5,0 and y axis at point C 0,5. Question number 8. Draw the graph of the following equation on the same system of coordinates. आपल्याला काही इक्वेशन्स दिलेले आहेत, त्याचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे ऑन सेम सिस्टम ऑफ कोऑर्डिनेट्स. म्हणजे काय, एकाच ग्राफ पेपरवरती आपल्याला हे 4 इक्वेशन दाखवायचे आहेत. अँड व्हॉट इज नेक्स्ट, राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. त्यानंतर हे जे ग्राफ्स आहे, या ज्या लाईन्स आहे, या लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतील. तर त्या कोणत्या पॉईंटला इंटरसेक्ट होणार आहे त्या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स लिहायचे. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट कोणता, वाय कोऑर्डिनेट कोणता, असे कोऑर्डिनेट्स आपल्याला इथे मेन्शन करायचे आहे. समजला क्वेश्चन. सगळ्यात आधी बेसिकली आपल्याला ह्या लाईन्स इथे ड्रॉ करायच्या आणि ड्रॉ केल्यानंतर त्या जिथे जिथे इंटरसेक्ट होणार आहे त्या पॉईंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. फाईन. सो सगळ्यात आधी ज्यावेळी जनरली आपण ग्राफ पेपरवरती
लिनियर इक्वेशन ड्रॉ करतो. हे सगळे लिनियर इक्वेशन आहे, कारण यामध्ये बघा व्हेरिएबलची पॉवर हायस्ट पॉवर 1 आहे, त्यामुळे सगळे लिनियर इक्वेशन आहे. जनरली ज्यावेळेस आपण ग्राफ ड्रॉ करतो त्यावेळेस आपल्याकडे सपोज इक्वेशन असेल x + y = 10. मग यामध्ये आपण ग्राफ ड्रॉ करताना कसं करतो, फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ x और फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ y त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय असणार ते आपण फाइंड करतो. म्हणजे आपण x ची व्हॅल्यू सपोज 0 पुट केली, त्याला y ची व्हॅल्यू काय असणार आहे, x ची व्हॅल्यू जर आपण 2 पुट केली, y ची व्हॅल्यू काय असणार, या पद्धतीने आपण कोऑर्डिनेट्स फाइंड करतो. ऑर एल्स y ची व्हॅल्यू आपण काय पुट करतो, त्याची करस्पॉन्डिंग x ची व्हॅल्यू काय असणार ते आपण फाइंड आउट करतो. पण इथे जर तुम्ही बघितलं, इथे प्रत्येक ठिकाणी एकच व्हेरिएबल आहे, x y एकच व्हेरिएबल आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे सगळे इक्वेशन पॅरलल टू एक्स ॲक्सिस असणार आहे किंवा पॅरलल टू वाय ॲक्सिस असणार आहे. त्यामुळे आपल्याला ही सिस्टम फॉलो करण्याची काही गरज पडणार नाही ह्या क्वेश्चनसाठी. त्यामुळे आपण काय करू शकतो, फर्स्ट इक्वेशन x + 4 = 0, याचाच अर्थ काय, x = -4. हे एका लाईनचं इक्वेशन झालं. हे कोणत्या फॉर्ममध्ये झालं, x = a. x = a हे कसलं इक्वेशन असतं, लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस, म्हणजे ही लाईन वाय ॲक्सिसला कुठेतरी पॅरलल असणार आहे. तर या पद्धतीने आपण काय करूया, जे इक्वेशन दिलेले आहे त्याला फक्त सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहूया. सो दिस इज इक्वल टू y - 1 = 0, म्हणजे y ची व्हॅल्यू असणार आहे 1, y = 1. त्यानंतर 2x + 3 = 0. याचाच अर्थ काय, 2x = -3. दॅट मीन्स x = -3/2. -3/2 म्हणजेच काय, -1.5. सो थर्ड इक्वेशन काय असणार आहे, x = -1.5. फाईन. अँड लास्ट इज 3y - 15 = 0. This implies 3y = 15. This implies y = 15/3. So that is equal to 5. म्हणजेच इक्वेशन कोणतं आलं, y = 5. हे 4 इक्वेशन्स आपल्याला ह्या ग्राफवरती आता प्लॉट करायचे आहे. तर बघा, सगळ्यात आधी x = -4. x = -4, दिस इज पॅरलल टू y ॲक्सिस. This is parallel to x axis, this is parallel to y axis, आणि हे लास्ट इक्वेशन आहे, दिस इज पॅरलल टू x axis. आता आपल्याला फक्त हे पॉईंट्स इथे प्लॉट करायचे आहे. फर्स्ट x = -4. x = -4 म्हणजे इथे x ची व्हॅल्यू -4 आहे. यामधून पास होणारी लाईन विच इज पॅरलल टू y axis, वर्टिकल लाईन. त्यामुळे आपण अशी एक लाईन इथे ड्रॉ करूया, -4 मधून पास होणारी. ओके, त्याला अजून थोडी एक्सटेंड करू खाली. फर्स्ट लाईन तर आपल्याला मिळाली. व्हॉट इज द लाईन, x = -4. फाईन. नेक्स्ट y = 1. y ची व्हॅल्यू 1 आहे. y ची व्हॅल्यू कुठे 1 आहे, y ची व्हॅल्यू इथे 1 आहे. दिस इज, यामधून पास होणारी लाईन कशी असणार, x ॲक्सिसला पॅरलल, जे आपण ऑलरेडी इथे मेन्शन केलेलं आहे. सो त्यामुळे इथून आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करावी लागणार आहे, y = 1 मधून पास होणारी. This is second line, y = 1. नेक्स्ट x = -1.5. x ची व्हॅल्यू -1.5 कुठे असणार, मायनस नंबर आहे म्हणजे तो निगेटिव्ह साईड ऑफ x ॲक्सिस असणार आहे. -1.5 म्हणजे -1 आणि -2 याच्या मधोमध तो लाई होणार आहे, बरोबर. -1.5 म्हणजे काय, -3/2. -3/2 म्हणजेच काय, या दोघांचा ॲव्हरेज ना, -1 + -2 दॅट इज -3, त्याचा ॲव्हरेज फाइंड करतो म्हणून /2. त्यामुळे -1.5 इथे असणार आहे. सो लेट्स से दिस इज -1.5. यामधून पास होणारी लाईन, बिकॉज x = -1.5 म्हणजे वर्टिकल, या पॉईंटमधून कशी लाईन पास होणार, वर्टिकल लाईन पास होणार, विच इज पॅरलल टू y ॲक्सिस. सो दिस इज लाईन x = -1.5. and then last y = 5. y ची व्हॅल्यू 5 कुठे आहे, इथे. इथून पास लाईन कशी पास होणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन, दॅट इज पॅरलल टू x ॲक्सिस. त्यामुळे इथून एक लाईन पास होईल. y = 5. फर्स्ट टास्क तर झाला आपला की आपल्याला फक्त ग्राफ प्लॉट करायचे होते. आपण
चारही ग्राफ्स प्लॉट केलेले आहे. त्यानंतर राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आता ह्या ज्या लाईन्स आहे ह्या लाईन्स कुठे कुठे इंटरसेक्ट करताय बघा. पहिली लाईन 1 2 3 आणि हे 4. ह्या लाईन्स कुठे इंटरसेक्ट करताय बघा. इथे हा एक पॉईंट आहे, त्यानंतर हा एक पॉईंट 1 2, त्यानंतर इथे एक आणि इथे एक. समजते कसे इंटरसेक्ट करताय बाय. एक्स आणि वाय ॲक्सिस सोडून द्या, त्या व्यतिरिक्त ह्या ज्या लाईन्स आहे एकमेकांना कुठे कुठे इंटरसेक्ट करताय. 1 2 3 4 या पॉईंट्सला ते इंटरसेक्ट करतात. आपण या पॉईंट्सचं नाव देऊ ए बी. इथे पॉईंट्स कुठे मेन्शन नाही केलं, सो ए बी सी आणि डी असे आपण नाव त्याला देऊ शकतो. आता याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स लिहायचे आहे. कोऑर्डिनेट्स कसे लिहिणार. आता इथे जर तुम्ही बघितलं ए पॉईंट आहे, आपण सगळ्यात आधी ए वरती फोकस करू. ए पॉईंट आहे. ए पॉईंट किती असणार, हा पॉईंट काय असणार. आपण पॉईंट लिहिताना नेहमी काय लिहितो, एक्स कोऑर्डिनेट आणि नंतर वाय कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेट कोणता असणार, एचा करस्पॉन्डिंग एक्सचा नंबर काय दिस -4 आणि त्यानंतर वाय कोऑर्डिनेट किती असणार, वाय ॲक्सिस वरची करस्पॉन्डिंग 5. सो ए पॉईंट काय आला -4, 5. समजते आपण कोऑर्डिनेट कसं लिहितो. कोऑर्डिनेट नेहमी आपण एक्स ॲक्सिस वरचा नंबर आणि त्यानंतर वाय ॲक्सिस वरचा नंबर काय ते लिहिणार आहोत. त्या पद्धतीने बी साठी काय असणार, बी साठी एक्स ॲक्सिसवर आहे -1.5 आणि वाय ॲक्सिसवर आहे 5. देन सी म्हणजे हा पॉईंट. तर सी साठी काय असणार आहे, सी पॉईंट एक्स ॲक्सिसवर याचा करस्पॉन्डिंग नंबर आहे -1.5, वाय ॲक्सिसवर आहे 1, -1.5 आणि 1. आणि पॉईंट डी साठी एक्स ॲक्सिसवरती नंबर आहे -4 आणि वाय ॲक्सिसवरती नंबर आहे 1. तर ए बी सी डी इथे आपल्याला मेन्शन करावं लागेल. हिअर ए बी सी डी आर पॉईंट ऑफ intersection of given lines. ओके. ए बी सी आणि डी हे झाले कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ गिवन लाईन्स. 9th क्वेश्चन, ड्रॉ द ग्राफ्स ऑफ इक्वेशन्स गिवन बिलो. आपल्याला काही इक्वेशन्स दिलेले आहेत, त्याचे आपल्याला ग्राफ प्लॉट करायचे या ग्राफ पेपरवरती. तर आता जर तुम्ही इथे इक्वेशन्स बघितले, या इक्वेशन्समध्ये 2 व्हेरिएबल आहे. प्रत्येक ठिकाणी 2 व्हेरिएबल एक्स आणि वाय, म्हणजे हे काय झालं, दिस इज इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्यानंतर हे जे व्हेरिएबल आहे त्याची हायेस्ट पॉवर बघा, हायेस्ट पॉवर इज 1. एक्स आणि वायची हायेस्ट पॉवर 1 आहे. ज्यावेळेस हायेस्ट पॉवर 1 असेल दॅट मीन्स दीज आर लिनियर इक्वेशन. सो थोडक्यात हे दिलेलं काय, ऑल दिस इक्वेशन विच आर गिवन ऑल आर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन आहे हे. सो या टाईपच्या क्वेश्चनसाठी आपण काय करतो जनरली. फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सो फर्स्ट इज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2. यामध्ये आपण काय करतो, for different values of x what will be value of y, or for different values of y what will be value of x, ते आपण फाइंड आउट करतो. आणि त्यानंतर आपल्याला एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट जे मिळतील ते आपण ग्राफवरती प्लॉट करतो. आता याचाच अर्थ काय, आपल्याला काय करायचं, ग्राफ प्लॉट करायचं. आणि त्यासाठी काय करूया आपण, सगळ्यात आधी असं एक छोटासा टेबल बनवून घ्यायचा. इथे असणार आहे एक्स वाय आणि इथे पॉईंट एक्स आणि वाय. तर आपण काय करूया, सगळ्यात आधी एक्सची व्हॅल्यू पुट करू. म्हणजे फॉर डिफरंट व्हॅल्यू ऑफ एक्स व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ वाय. एक्स जेव्हा 0 असेल तेव्हा वायची व्हॅल्यू काय असणार, वाय इज इक्वल टू 2 - एक्स ना, वाय इज इक्वल टू 2 - एक्स. इथे एक्सची व्हॅल्यू 0 पुट करा, वाय मिळणार आहे 2. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू मे बी आपण पुट करू एक्स इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली, वायची व्हॅल्यू असणार आहे 1. आणि त्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपण पुट करूया 2, वायची व्हॅल्यू मिळणार आहे 0. हे 3 पॉईंट आपण कन्सिडर केले. जनरली 3-4 पॉईंट सफिशियंट असतात. आणि मोस्टली काय करायचं, एक्सची अशा कंडिशन्स फाइंड करायचे की ज्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 0 एकदा मिळेल आणि एकदा वायची व्हॅल्यू 0 आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे एक्स इक्वल टू 0 वाय इक्वल टू 0 असं का, कारण एक्स इक्वल टू 0 किंवा वाय इक्वल टू 0 असेल ना त्यावेळेस ते जे पॉईंट्स असतील ते पॉईंट्स ॲक्सिसवरती असणार आहे. बरोबर. एक कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट कुठे असणार, ॲक्सिसवरती असणार. त्यामुळे ती जी लाईन एक्झॅक्टली कुठून पास होणार आहे, ॲक्सिसला कुठे कट करते ते पॉईंट्स आपल्याला मिळतील. त्यामुळे जनरली प्रेफर करायचा की एक्स आणि वायची व्हॅल्यू 0 असतील अशा कंडिशन फाइंड आउट करण्याचा ट्राय करायचा. आता एक्स आहे वाय आहे म्हणजे ऑर्डर पेअर काय असणार आहे, ऑर्डर पेअर म्हणजे एक्स कॉमा वाय. आपण ऑर्डर पेअरमध्ये जे नंबर्स असतात किंवा जे कोऑर्डिनेट्स असतात ते नेहमी सिक्वेन्सनीच घेतो. सो इथे असणार आहे 0 2, इथे 1 1 आणि इथे 2 0. आता हे इक्वेशन ग्राफवर दाखवण्यासाठी आपल्याला 3 पॉईंट्स मिळाले, 0 2 1 1 आणि 2 0. आता हे पॉईंट्स आपल्याला फक्त ग्राफवरती प्लॉट करायचे.
तर बघा सगळ्यात आधी 0 2 0 2 म्हणजे काय, एक्स कॉर्डिनेट 0 आहे, एक्स कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट कुठे लाई होणार आहे, वाय ॲक्सिसवरती. वाय इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 2 कुठे असतो, इथे, बरोबर, वाय इक्वल टू 2. त्यानंतर नेक्स्ट आहे 1 1, एक्स इज 1 वाय इज 1, एक्स इज 1 वाय इज 1. हा पॉईंट कुठे असणार आहे, 1 इथून आणि इथून 1, सो इथे, दिस इज अदर पॉईंट. आणि त्यानंतर 2,0, एक्स 2 वाय 0, एक्स 2 आणि वाय 0 म्हणजे ॲक्सिसवरती लाईन होणार आहे. 3 पॉईंट्स मिळाले आपल्याला, 3 पॉईंट सफिशियंट आहे आपल्याला ग्राफ प्लॉट करण्यासाठी. आता फक्त काय करायचं आपल्याला, हे जे पॉईंट्स आहे हे पॉईंट्स आपल्याला जॉईन करायचे. या ज्या 3 पॉईंट्समधून जी लाईन जाणार आहे, दिस लाईन विल बी अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन असणार कारण लिनियर इक्वेशन आहे, तर ही लाईन अशी स्ट्रेट लाईन असणार आहे. इथे फक्त आपल्याला ती लाईन मेन्शन करायची आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2. समजलं, सोपं आहे कशा पद्धतीने आपल्याला लाईन जे आहे लाईन ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ करण्यासाठी आधी त्याचे पॉईंट्स फाईंड करा. पॉईंट फाईंड करताना प्रेफर करा की आपण एक्स इक्वल टू 0 आणि वाय इक्वल टू 0 अशी कंडिशन मिळवूया. सो जेणेकरून आपल्याला हे पॉईंट्स कुठे कट करता ॲक्सिसला ते पॉईंट्स मिळतील, त्यामुळे आपल्याला लाईन ड्रॉ करणं इझी जाणार आहे. सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस वाय इज इक्वल टू 0. तर इथे सुद्धा आपण काय करू, वायला इन टर्म्स ऑफ एक्स एक्सप्रेस करूया. सो वाय जर मी राईट साईडला शिफ्ट केला देन वाय इज इक्वल टू 3x और 3x इज इक्वल टू वाय. सो वाय इज इक्वल टू 3x. आता आपण काय करू, एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूजला वायची काय व्हॅल्यू असणार ती व्हॅल्यू पण फाइंड आउट करूया. सो त्यासाठी अगेन अ टेबल. फर्स्ट कॉलम असणार आहे पॉईंट एक्स पॉईंट वाय, त्यानंतर ऑर्डर्ड पेअर एक्स वाय. असे आपण 3 पेअर्स फाइंड आउट करूया. सो वाय इज इक्वल टू 3x, एक्स इज इक्वल टू 0 पुट करू. वेन एक्स इज इक्वल टू 0 इम्प्लाइज वाय इज इक्वल टू 3 इंटू 0. सो वायची व्हॅल्यूसुद्धा असणार आहे 0. तर पहिली पेअर मिळाली 0,0. ओके. त्यानंतर एक्स इक्वल टू 0साठी एक कंडिशन फाइंड करायची, वाय इक्वल टू 0साठी सुद्धा एक कंडिशन फाइंड करायची. इथे ऑलरेडी वाय इक्वल टू 0 आलेलाच आहे, त्यामुळे आपण आता दुसरे नंबर घेऊ. लेट्स से एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 3 इंटू 1. सो दॅट इज इक्वल टू 3, 1,3. त्यानंतर एक्स इज इक्वल टू काय घेऊ आपण, लेट्स से 3 घेऊया. इथे तुम्ही कोणताही नंबर घेऊ शकता. सो वाय इज इक्वल टू 3 इंटू 3 दॅट इज इक्वल टू 9. सो एक्सची व्हॅल्यू 3 असेल, वायची व्हॅल्यू असणार आहे 9, त्यामुळे पॉईंट असणार आहे 3,9. इथे तुम्ही 2 घेऊ शकता, 4 घेऊ शकता, कोणताही नंबर घेऊ शकता. तर आपण अशा 3 ऑर्डर पेअर्स इथे फाइंड आउट केलेले आहेत. आपल्याला फक्त हे पॉईंट्स ग्राफवरती प्लॉट करायचे. पहिला पॉईंट आहे 0,0. 0,0 म्हणजे काय असतं, ओरिजिन ना. सो पहिला पॉईंट इथे असणार आहे 0,0. नेक्स्ट 1 3, एक्स कॉर्डिनेट 1 वाय कॉर्डिनेट 3. एक्स कॉर्डिनेट 1 वाय कॉर्डिनेट 3. 3 म्हणजे वरती पॉझिटिव्ह वाय, 1 आणि 3 म्हणजे हा पॉईंट असणार आहे इथे. असं डायरेक्टली जमत नसेल तर तुम्ही स्केलनी डॉटेड लाईन ड्रॉ करा. अशी एक लाईन, अशी एक लाईन, ती लाईन जिथे मॅच होणार आहे किंवा जिथे इंटरसेक्ट होणार आहे दॅट विल बी युअर पॉईंट. सो पॉईंट इज 1,3. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 3,9 म्हणजे एक्स कॉर्डिनेट 3 वाय कॉर्डिनेट 9. एक्स 3 अँड वाय कॉर्डिनेट 9, हा 9. सो मग आता इथे कसं आपण करू शकतो, एक्स इज 3 म्हणजे ही लाईन इथे, वाय इज 9. सो इथे हा पॉईंट असणार आहे 9 आणि हा इथे जर तुम्ही खाली बघितलं दिस इज 3. सो हा जो पॉईंट असणार आपण जॉईनच करून घेतो. सो दिस इज पॉईंट 3,9. ओके, 3 पॉईंट्स मिळाले. आता नेक्स्ट काय आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा. ग्राफ ड्रॉ करायचा म्हणजे हे जे इक्वेशन असणार आहे लाईनचं, ही जी लाईन आहे ही लाईन या पॉईंटमधून पास होणार आहे, या पॉईंटमधून पास होणार आहे. म्हणजे लाईन कशी असणार आहे, आपले हे जे 3 पॉईंट्स दिलेले आहे हे 3 पॉईंट्स आपल्याला फक्त जॉईन करायचे आहे. सो ही जी लाईन आहे, सो दिस इज लाईन 3x minus y is equal to 0. Third equation 2x plus y is equal to 1.
दिस इम्प्लाइज वाय इज इक्वल टू 1 मायनस 2x. आता यासाठी आपल्याला एक्स आणि वायचे डिफरंट कॉम्बिनेशन फाइंड आउट करायचे. एक्स वाय एक्स वाय. तर सगळ्यात आधी आपण घेऊ एक्स इज इक्वल टू 0. वेन x equal to 0, then y is equal to 1 minus 2 into 0. 2 into 0 is 0, 1 minus 0. म्हणजे y ची व्हॅल्यू मिळाली 1. पहिला पॉईंट झाला 0,1. त्यानंतर when x equal to आपण 1 कन्सिडर करू. when x is equal to 1, y is equal to 1 minus 2 into 1. 1 minus 2 म्हणजे व्हॅल्यू आली -1. तर इथे y ची व्हॅल्यू आली -1. सो दिस इज 1 आणि -1. हा एक पॉईंट मिळाला. त्यानंतर नेक्स्ट आपण घेऊ y इज इक्वल टू लेट्स से 2. सॉरी x इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर 1 minus 2 into 2, 1 minus 4 -3. म्हणजे नेक्स्ट पॉईंट मिळाला आपल्याला -3. सो 2, -3 हा एक पॉईंट मिळाला. ॲक्च्युली आपण एक्सच्या लास्ट 2 एक्झाम्पलमध्ये सुद्धा एक्सच्या सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज पुट केल्या. तर आपण एक निगेटिव्ह व्हॅल्यूसुद्धा इथे ॲड करूया. Let's say x is equal to -1, y is equal to 1 minus 2 into -1. So 1 plus 2 that is equal to 3. त्यामुळे हा पॉईंट काय असणार आहे -1,3. एवढे 4 पॉईंट्स मिळाले. आता हे पॉईंट्स आपल्याला इथे प्लॉट करायचे. आता आपण अजून एक कंडिशन इथे घेऊया. ज्यावेळेस y ची व्हॅल्यू 0 असेल, y जेव्हा 0 असेल तो 0 इज इक्वल टू 1 minus 2x. सो 2x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 1/2. आपण एक पॉईंट अजून घेऊ. एवढे पॉईंट्स घेण्याचे 3 पॉईंट सफिशियंट आहे. बट जस्ट की y इक्वल टू 0 ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपल्याला ती कंडिशन मिळेल की ॲक्सिसला कुठे कट करता. म्हणून मग मी त्यासाठी इथे एक्सची व्हॅल्यू 1/2 घेत आहे. सो वेन x इज इक्वल टू 1/2, y इज इक्वल टू 1 minus 2 into 1/2. 1 minus 1 is 0. त्यामुळे हा पॉईंट मिळाला आपल्याला 1/2, 0. ओके. 1 minus 2 into 1/2. ओके. 1/2, 0 हे पॉईंट मिळेल. आता हे पॉईंट्स आपल्या ग्राफवरती प्लॉट करायचे. पहिला पॉईंट आहे 0,1. 0,1 आहे म्हणजेच काय, हा पॉईंट कोणता असणार आहे, दिस 0,1. 0 एक्स कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट वाय ॲक्सिसवर लाय करणार आहे. सो दिस इज 0,1. नेक्स्ट 1, -1. एक्स + 1, वाय -1 म्हणजे हा पॉईंट इथे असणार आहे. 1 आणि -1. नेक्स्ट 2, -3. x2, y -3. -3 म्हणजे अशी इथे लाईन असणार आहे आणि x इज इक्वल टू 2 म्हणजे हा पॉईंट असणार आहे. दिस इज द पॉईंट. दिस पॉईंट इज 2, -3. त्यानंतर -1, 3. x -1 आणि y आहे 3. -1 आणि 3 म्हणजे हा पॉईंट असणार आहे इथे. समजते आपण पॉईंट्स कसे घेतो आहे. x -1, y 3. मग इथे आपल्याला अशी एक लाईन ड्रॉ करायची आणि ही एक लाईन, हे इंटरसेक्ट कुठे होणार आहे इथे. सो दिस इज -1, 3. अँड देन 1/2, 0. 1/2, 0 म्हणजे काय, एक्स कॉर्डिनेट 1/2. 1/2 म्हणजे कुठे असणार, हाफ कुठे असणार आहे 0 आणि 1च्या मध्ये म्हणजे हा पॉईंट. 1/2, 0. वाय कॉर्डिनेट तर 0च आहे त्यामुळे इथे हा पॉईंट असणार आहे. सो दिस पॉईंट इज 1/2, 0. वाय कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय होणार आहे. आपल्याला पॉईंट्स मिळेल. आता फक्त बघा हे पॉईंट सगळे एका लाईनमध्येच येत आहे. हे सगळे पॉईंट्स बाय डिफॉल्ट लाईनमध्ये येणार आहे कारण हे सगळे लिनियर इक्वेशन दिलेलं आहे. लिनियर इक्वेशन म्हणजे काय, ज्यावेळेस याचे पॉईंट्स किंवा हा जो ग्राफ आपण ड्रॉ करतो तो नेहमी स्ट्रेट लाईन असणार आहे. त्यामुळे हे सगळे पॉईंट्स तुम्ही बघितलं ना, कोणत्याही केसमध्ये पॉईंट्स असं होत नाही की एक पॉईंट इथे आला, एक पॉईंट इथे आला, एक पॉईंट इथे आला, असं कधीच होत नाही. हे सगळे जे पॉईंट्स आहे एका लाईनमध्येच येणार आहे. ओके. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, हे जे पॉईंट्स आहे हे पॉईंट जॉईन करायचे. तर हे झालं इक्वेशन 2x + y इज इक्वल टू